केले. श्री सुक्त म्हणण्याच्या अगोदर त्या श्री देवतेचं ध्यान मंत्र आपण आज म्हणणार आहोत. अरुण कमल संस्थात द्रज कुंज वर्णा कर कमल धृतेष्टा भीती उग्मांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृती पद्ममाला भवतु भुवन माता संततम श्री श्रीयै नमः. जिनी कमळांची माळा परिधान केलेली आहे, डोक्यावरती जो मुकुट परिधान केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा चिंतामणी सारखं रत्न त्याच्यामध्ये आहे की जे आपल्याला इच्छित वस्तू देणार आहे, असा मुकुट तिने परिधान केलेला आहे. ती आपल्या भक्तांना त्याच्यातनं सगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा ह्या श्रीदेवते पुढे कर कमल, आपले जे हात आहेत त्या हातांची जोडी आपण तिच्यापुढे नतमस्तक होतोय की ज्यामुळं आपल्या मनामध्ये असणारी जी काही भीती आहे की मी असं जर केलं तर मला काय होईल, ही जी भीती मनामध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या भक्तीमध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या नष्ट होण्यासाठी ती आपल्याला मदत करणार आहे. आणि आणखीन कसं आहे तर तिचा वर्ण जो आहे तो जेव्हा अवतीचा सूर्य जो आहे तो केशरी रंगामध्ये असतो आणि तसा तेजस्वी दैदिप्यमान असा तिचा वर्ण आहे आणि ती आपल्याला तेजस्वी आणि अशी आहे. आणि त्याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे ती कशी आहे, भवतू आहे, अशी आहे कशी, भुवन माता आहे, त्रिभुवनांची ती माता आहे, जगज्जननी आहे की ती जी सदैव संततम कायम आपल्याला श्री श्री आहे ना, ती नेहमी आपल्याला देतच राहणार. श्री म्हणजे सर्व चांगलं भलं योग्य असेल ते, असं जे काय आहे ते सगळं श्री गोष्टी ज्या आहेत, वैभव, आपली विशुद्धता, शुद्धता, मनाची चांगली बुद्धी, हे सगळं ती आपल्याला देणार आहे. असा ह्या ध्याना मंत्राचा असा साधारण अर्थ इथं आपल्याला बघायला मिळतो. आता याच्यानंतर आपण प्रत्यक्ष श्री सुक्त म्हणजे काय आहे त्याच्याकडे थोडंसं वळणार आहोत. श्री सुक्त फार प्राचीन, म्हणजे मुळात श्री म्हणजे श्री देवता ही फार प्राचीन देवता आहे. तिच्या निर्मितीविषयी पुराणामध्ये बऱ्याचशा कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे समुद्र मंथनातून ती प्रगट झाली आणि तिचं वर्णन हे आनंद, कर्दम, चिखलीत आणि इंद्रासुत नावाचे 4 ऋषी होते. आणि ह्या ऋषी मुनींनी ती लक्ष्मी देवता जेव्हा समुद्र मंथनातून प्रगट झाली तेव्हा तिची स्तुती परवर्णन केलेलं आहे. आणि ते जे स्तोत्र म्हणजे ते जे वर्णनात्मक श्लोक आहेत इथं त्याला ऋचा या नावानं संबोधलं गेलेलं आहे. तर ते जे ऋचा आहे त्या ऋचा म्हणजे हे आपलं श्री सुक्त आहे. आणखीन एक अशी कथा सांगितली जाते की या श्री देवतेची निर्मिती हे प्रजापती जे आहेत ते म्हणजे ब्रह्मदेव, तर त्यांनी तप करत होते आणि त्यांच्या तपाच्या सामर्थ्यामुळं त्यांच्या हृदयातून एक दैदिप्यमान अशी शक्ती स्त्री रूपामध्ये, नारी रूपामध्ये प्रगट झाली आणि पुढे ती लक्ष्मी रूप घेऊन सगुण साकार रूपामध्ये सालंकृत अशी भरपूर अलंकार धारण करून सुंदर अशी तेजस्वी एक रूप घेऊन ती प्रगट झाली आणि ती म्हणजेच ही स्त्री देवता आहे असंही म्हटलं जातं. आणि ही सागरातनं निर्माण झाली म्हणून तिला सागर कन्या असंही संबोधतात. श्री म्हणजे श्रीची नावं अनेक आहेत. लक्ष्मीला श्रीच म्हणतात, पद्मा हेही तिचं नाव आहे, कमलासना हे तिचं नाव आहे. ललिता सहस्रनामामध्ये तर आपण ह्या देवीचे अनेक नावं बघितलेली आहेत, अनेक सहस्र नावं आपण त्याच्यामध्ये बघतोय. ही सगळी ह्या देवतेचीच नावं आहेत. आणि या प्राचीन ऋषीमुनी जे आहेत त्यांनी सुद्धा अनेक विषयांवर संशोधन केलं. वेद, उपनिषद या सारख्या मार्गाने त्यांनी आपले अनेक अनुभव प्रगट केले आहेत. आणि ऋग्वेदामध्ये, ऋग्वेद म्हणजे उपनिषदांमधून ह्या स्त्री सुक्ताची निर्मिती झालेली आहे. ऋग्वेदामधल्या 5व्या मंडळामधल्या अंतिम जो परिशिष्ट आहे त्या परिशिष्टामध्ये ह्या श्री सुक्ताचा उल्लेख झालेला आहे. हे श्री सुक्त त्याच्यामध्ये आहे. ह्या श्री सुक्तालाच खिल सुक्त म्हणजे अखिल, खिल नुसतं खिल आहे. खिल सुक्त म्हणजे अर्थ सांगणार असं सुक्त किंवा जे आपल्याला चांगलं देणार आहे असं सुक्त असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे अत्यंत सोभं, सुटसुटीत, प्रभावी असं सुक्त आहे.
सूक्त म्हणजे स्तोत्र किंवा स्तुतिगान असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकते. आणि यालाच यास्क व शौनक यांनी असा उल्लेख केलेला आहे की हे एक खिल सूत्र आहे, म्हणजे छोट्या भागामध्ये असणार. म्हणजे त्या ऋषींनी जेव्हा ते निर्माण केलं तेव्हा खूप मोठा म्हणजे खूप रुच्या त्याच्यामध्ये आहेत, पण त्यातलं खिल म्हणजे थोडासा भाग काढून त्यांनी या श्री सुक्तामध्ये ते बांधणी केलेली आहे. त्याची श्री सुक्ताची जी भाषा आहे ती संस्कृत आहे आणि त्यात 15 ऋचा आहेत. त्यातले पहिले 11 श्लोक जे आहेत आणि नंतर म्हणजे 15 श्लोक हे जे आहेत ते सुक्ताचे आहेत. त्या 15 ऋचा 16व्या श्लोकापासून म्हणजे 16वा श्लोक जो आहे 16वा ऋचा जे आहे ही 16वी ऋचा ही फलश्रुतीची आहे आणि त्यानंतरही साधारण 10-11 ऋचा ज्या आहेत याही फलश्रुतीच्या म्हणूनच वर्णन केलेल्या गेलेल्या आहेत. या श्री शब्दाचा अर्थ आपण गीतेमध्ये सुद्धा बघितलेला आहे. शेवटचा गीताचा शेवटचा 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या ओळीला त्यांनी श्रीचा अर्थ त्यावेळेस तिथं सांगितलेला आहे. श्री म्हणजे काय? लक्ष्मी. श्री म्हणजे यश. श्री म्हणजे कीर्ती. श्री म्हणजे समृद्धी. असे अनेक अर्थ ह्या श्री शब्दाला दिलेले आहेत. म्हणजे फक्त लक्ष्मी किंवा पैसा संपत्ती हे म्हणजे लक्ष्मी आहे असं नाही. समृद्धी असणं हे आपलं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य चांगलं असणं ही सुद्धा श्रीच आहे. म्हणजे अशा तऱ्हेनं या श्री शब्दाला बरेच अर्थ अभिप्रेत आहेत. प्रत्येकाला असं वाटत असतं की जीवनामध्ये यश हवेच, पण ती लक्ष्मी कृपा संपादन करून घेण्यासाठी तिच्यापासून निर्मळ आनंद मिळवण्यासाठी तिचा योग्य विनियोग करण्याचा मार्ग मानवाला सुचत नाही. पण जसं आपण ललिता सहस्रनामामध्ये बघितलं की अगस्ती ऋषींना मानवाच्या चिंता कळल्या आणि आपले जे लोक आहेत सगळे मानव आहेत हे सगळे अतिशय काळजीमध्ये आहेत आणि त्यांना काही सुचत नाही तुझी भक्ती कशी करावी असं म्हणून स्वतः ललिता मातेला जेव्हा त्या अगस्ती ऋषींनी हैग्रीवांना म्हणजे विष्णूला विचारलं त्यावेळेस त्यांनी ह्या 100 श्लोक त्यांनी म्हणजे ललितेची सहस्रनाम सांगितली. तसं इथं सुद्धा हे जेव्हा लक्ष्मी या समुद्र मंथनातून बाहेर आली त्यावेळेस त्या आनंद कर्दम आणि चिकलीत आणि इंदिरासुत हे 4 ऋषींनी मिळून ही सुक्ताची निर्मिती केलेली आहे आणि त्यांनी ही लक्ष्मीची विनवणी केलेली आहे, तिची आळवणी केलेली आहे, तिची स्तुती केलेली आहे आणि त्यापासून आनंद म्हणजे निर्मळ आनंद जो काय आहे शुद्ध आनंद जो काय आहे ती प्राप्ती ह्या लोकांच्या पठणातून आपल्याला होती असं दिसतंय. म्हणजे हे जे यांना लक्ष्मी पुत्र म्हणून म्हटलं जातं. हे जे 4 जे ऋषी आहेत त्यांना लक्ष्मी पुत्र असून प्रत्यक्षात काय त्यांनी त्या लक्ष्मीच्या उदरातून जन्म घेतलाय म्हणून त्यांना लक्ष्मी पुत्र असं म्हटलेलं नाहीये. परंतु त्यांनी या 4ही ऋषींनी त्या लक्ष्मी मातेची इतकी आळवणी केली इतकी विनवणी केली जसं एखादा मुलगा आईकडं अगदी हट्टानं एखादी गोष्ट मागतो आळवणी करतो आईची तिची भक्ती करतो आपल्या आईवरती त्याची श्रद्धा असते तसं ह्या 4ही ऋषींनी त्या मातेची सेवा केलेली आहे आळवणी केलेली आहे विनवणी केलेली आहे आणि म्हणून ह्यांना लक्ष्मीपुत्र असं संबोधन दिलेलं आहे. म्हणजे आनंद कर्दम चिकलीत आणि इंदिरासुत असे हे 4 ऋषी त्याच्यामध्ये आहेत. या सूक्तामध्ये त्यांनी अग्निदेवतेला ह्या सूक्तामध्ये अतिशय महत्व प्राप्त झालेलं. आता हा अग्नी म्हणजे कोण तर त्यांनी इथं फार सुंदर माहिती दिलेली आहे तर मी ते थोडीशी सांगते की अग्नी ही एक पृथ्वीमध्ये असणारी ही एक प्रमुख देवता आहे. आपण बघा सगळं जर आपल्याकडे असेल तर तरी सुद्धा जर अग्नी नसेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या अडून राहतात आपण करू शकत नाही काही गोष्टी. म्हणून ही देवता आहे आणि तिच्या स्वरूपाविषयी अनेक विचार आहेत. अग्नी म्हणजे विस्तव हा पार्थिव अर्थ आहे. म्हणजे अग्नी म्हणजे विस्तव म्हणजे जे आपल्याला दिसते आग म्हणतो आपण त्याला तो एक पार्थिव अर्थ म्हणजे सर्वसाधारण आपण जो अर्थ सांगतो तो हा आहे. परंतु अग्नी म्हणजे काय तर मानवाचे कल्याण करण्याची शक्ती असणारी अदृश्य देवता आहे. अग्नी म्हणजे इथं मानवाचं कारण बघा आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी असतो म्हणून आपण जेवण करताना जो श्लोक म्हणतो ते
आपण म्हणतो की मदनी कवळ घेतात नाम ह्या श्रीहरीचे, सहज वन ते घास घेतात. म्हणजे मुख तो जठराग्नीमध्ये जे अन्न आपण घालणार तिथं अग्नी आहे, तो प्रज्वलित झालेला असतो म्हणून आपल्याला भूक लागते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा अग्नी आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की अग्नीची जन्मस्थान जी आहे, जन्मस्थान म्हणजे अग्नी कुठं कुठं आहे, तर विद्युत अग्नी, जलाग्नी, वडवाग्नी, जठराग्नी आणि काष्ठाग्नी असे 5 ठिकाणी अग्नी वास करून आहे. विद्युत अग्नी म्हणजे वीज जेव्हा चमकते तेव्हा आपल्याला चकचकाट दिसतो. आणि बघा काही ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी ती वीज पडली तर तिथं आपल्याला आग लागल्यासारखी दिसते, म्हणजे तो विद्युत अग्नी. जलाग्नी, पाण्यामध्ये सुद्धा अग्नी आहे. खूप जर गरम असेल तर तो जलाग्नी, म्हणजे पाऊस पडत असताना वीज चमकते आणि त्याच वेळेस सुद्धा त्या झाडांना वगैरे अग्नी लागला तर त्याला आग लागते, तो जलाग्नी. आणि आपल्या शरीरामध्ये हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला भूक लागते. म्हणजे पाणी आहे शरीरामध्ये म्हणून आपल्याला सगळं थंडगार शरीर आहे का, नाही. आपल्या शरीराला हात लावला तर आपल्याला गरम लागतं. याचा अर्थ अग्नी तिथं आहे. वडवाग्नी, वडवाग्नी म्हणजे एकाला एक घासून, म्हणजे जे जंगलामध्ये वगैरे झाडं एकमेकावर घासून जो अग्नी निर्माण होतो त्याला वडवाग्नी म्हणतात. जठराग्नी म्हणजे मगाशी सांगितलं आपल्या शरीरामध्ये आहे तो जठरामध्ये तो अग्नी. काष्ठाग्नी आणि म्हणजे जे आपण लाकूड म्हणतो त्या लाकडामध्ये जो अग्नी आहे तो मूर्त स्वरूपात नाहीये, सुप्त स्वरूपामध्ये आहे. पण त्या लाकडाला जर एखादं दुसरं लाकूड घासलं गेलं किंवा एखादं गरम अशी वीज त्याच्यावरती पडली तर तो काष्ठ पेटला जातो आणि त्याच्यामध्ये अग्नी निर्माण होतो. बऱ्याच ठिकाणी जेव्हा म्हणजे वास्तुशांत वगैरे करतात तर त्यावेळेस जो होम करायचा असतो किंवा मोठमोठे यज्ञ याग होम करतात तर त्यावेळेस घुसळण असतं आणि त्या काठीवर म्हणजे त्या रवीवर रवी घासून 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 तिथं एक प्रकारची उष्णता निर्माण करतात आणि तिथं कापूस किंवा कापूर असं ठेवून अग्नी निर्माण केला जातो. हा सगळ्यात पवित्र अग्नी आहे. म्हणून अशा ठिकाणी तसं तर आपण स्मशानामध्ये सुद्धा अग्नी कायम पेटलेला असतो, पण तो भडा अग्नी आहे. त्याला आपण म्हणजे तो अग्नी पवित्र मानला जात नाही, परंतु असा जो अग्नी निर्माण केला जातो त्याला पवित्र अग्नी असं म्हणतात. आणि अग्नीचं मुख्य कार्य काय आहे तर ज्या देवदेवतांचे यज्ञ केले जातात, होम हवन ज्यांच्यासाठी केलं जातं त्यांना बोलावून आणण्याचं काम आहे ते ह्या अग्निदेवतेकडे आहे. अग्नी सूक्त हे त्याच्यासाठी आहे. जे सगळ्यात पहिलं जे सूक्त आहे वेदांमध्ये ते सगळ्यात अग्नी सूक्त आहे. कारण अग्नीच्या ज्वाळा खाली कधी जात नाहीत. अग्नी जेव्हा पेटवला जातो तेव्हा त्याच्या ज्वाळा वर जातात म्हणजे वर आकाशात अंतरिक्षात असणाऱ्या ज्या देवदेवता आहेत त्यांना आवाहन करण्यासाठी बोलवण्यासाठी त्या अग्नीच्या ज्वाळा वर जातात आणि त्यांना मग आपण ते बोलवून आणतात. आणि त्यानंतर खाली जो पेटलेला अग्नी आहे त्याच्यामध्ये आपण आहुती देतो, म्हणजे त्या यज्ञामध्ये काही समर्पित करत असतो. म्हणजे त्याचा आविर्भाग जो आहे म्हणजे तो जो काय आपण अर्पण करणार आहोत तो त्या अग्नीला पोहोचवतो म्हणजे यज्ञामध्ये. म्हणजे हे जे आहे हे अग्नीचं स्वरूप आहे. अग्नीला म्हणजे काय मुख्य लागतं तर काष्ठ म्हणजे लाकूड आणि घृत म्हणजे तूप, तेल अशा स्वरूपाचं स्निग्ध स्वरूपाचे जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे अग्नी एकदम भडकतो, रॉकेल सारखे सुद्धा. पण आपण रॉकेल वगैरे असं यज्ञयागाला वापरत नाही, तिथं आपण तूप वापरतो शक्यतो. म्हणजे जे पवित्र आहे ते सुद्धा गाईचं तूप शक्यतो यज्ञासाठी वगैरे म्हणजे पवित्र गोष्टी ज्या आहेत त्या अग्नीच्या संदर्भात आहेत. आणि अग्नी हा मुळात पवित्र आहे, फक्त तो जिथं ज्या प्रकारे वापरला जातो त्यानुसार त्याचं स्वरूप बदलतं. म्हणजे स्मशानामध्ये वापरला गेला तर त्या अग्नीला आपण पवित्र मानत नाही, पण यज्ञामध्ये वापरला तो पवित्र मानला जातो. हे अग्नीचं स्वरूप आहे. आणि अग्नी आकाशात सुद्धा जातो आणि अंधकाराचा नाश करतो. म्हणजे अग्नी आकाशात जातो याचा अर्थ तिथं उजेड दिसतो. तेज, अग्नीचं जे तेज आहे ते आपल्याला जेव्हा आकाशात सूर्यप्रकाशतो तेव्हा आपल्याला दिसतं की अंधार गेला आणि उजेड आलेला आहे. म्हणजे उषक कालानंतर आपल्याला जो उजेड दिसतो ती म्हणजे अग्निदेवता आहे, ती तेजोमय देवता आपल्याला बघायला मिळते. सूर्याला बोलावून त्याला मार्गस्थ हा अग्नीच करतो आणि नंतर स्वतः काय होतो त्याच्यामध्ये विलीन होतो.
आणि म्हणून 12च्या वेळेला सूर्याचं कडक ऊन किंवा सूर्याचा दाह आपल्याला का जाणवतो, तर तो अग्नी त्याच्यामध्ये विलीन होऊन त्याला बोलावतो, त्याला मार्गस्थ करतो. या संपूर्ण जगाला मार्ग दाखवण्याचं, प्रकाशमान करण्याचं काम तुला आता करायचंय. उठ बाबा राजा, तू जा सगळीकडे मार्ग दाखव, प्रकाशमान कर ह्या सृष्टीला. हे सगळं अग्नी त्याला सांगतो, त्याला मार्गस्थ करतो आणि मग आपणही त्याच्यामध्ये विलीन होतो. हे ह्या अग्नीचं काम आहे. आणि ह्या अग्नीचं स्थान माणसाच्या घरात तर ते आहेच, आणि मानवाच्या जीवनाशी नित्य संबंध असलेला आपण ते बघा, आपण कुठलीही पूजा करायचं असेल तर आपण अगोदर समय लावतो, नंतर आरती करताना निरांजन पेटवतो. म्हणजे आपण त्या अग्नीनीच त्याला ओवाळतो. प्रकाश म्हणजे तो आधीच देव प्रकाशमान आहेत, देव तेजपुंज आहेत, पण तरीही आपल्या जवळ असणाऱ्या अग्नीच्या वस्तूंनी, म्हणजे काय जे आपल्याकडे आहे, धूप असेल, दीप असेल, कापूर असेल, त्यांनी आपण आणखीन प्रज्वलित करतो आणि त्या देवतेची पूजा करतो. म्हणजे कौटुंबिक ग्रहामध्ये सुद्धा, कौटुंबामध्ये सुद्धा या अग्निदेवताला महत्वाचं काम आहे आणि तो आपल्या उपकार करता आहे आणि देवांचाही तो उपकार करता आहे. कारण आपण आता जसं मी सांगितलं की देवतेची उपासना करताना सुद्धा आपण त्याच मार्गाचा अवलंब करतो, म्हणजे अग्नीचाच उपयोग करतो. आणि देव आणि माणूस काय करतो, यज्ञयाग काय करतो, कशासाठी करतो, काहीतरी मिळवण्यात. आता पाऊस पडत नाहीये म्हणून पर्जन्य याग केला जातो, म्हणजे वरुण याग करतात. म्हणजे अशा तऱ्हे म्हणजे काहीतरी देव आणि माणूस यांच्यामध्ये काही कृतकर्म जे आहे, ह्या अग्नीच्या साह्यानं दोघांचंही कल्याण करण्याचं काम म्हणजे हा अग्नी करत असतो. पण मृत्यूलोकामध्ये वस्तीत राहिलेला हा स्वर्गीय देव असं अग्नीचं एक संबोधन वापरलं गेलेलं आहे. म्हणजे मृत्यू लोकामध्ये अग्नी आहे, पण तो स्वर्गीय देव आहे की ज्यामुळं मनुष्य आणि अग्नी या दोघांचंही एकमेकाशी संघष्टन होतं किंवा एकमेकांचं चांगलं कल्याण करण्याचं कार्य अग्नीच्या साह्यानं होतं. आता हे जे आता मी हे अग्नीची का माहिती सांगितली, तर ह्या पहिल्या अग्नी या श्री सुक्तामध्ये पहिल्याच म्हणजे तिच्या रुचेमध्ये त्या अग्निदेवतेलाच त्या श्री सुक्त रचणाऱ्या ऋषींनी आवाहन केलेलं आहे की हे, त्याला जातवेद असं नाव दिलेलं आहे. इथं जातवेद असा उल्लेख आलेला आहे श्री सुक्ताच्या पहिल्या श्लोकामध्ये. तिथं जातवेद म्हणजे अग्नी, जातवेदस म्हणजे अग्नी आहे. तर म्हणून मी ह्या अग्नीचं हे महत्व सांगितलं की इथं ह्या अग्नीलाच का त्यांनी पाचारण केलं, इतर कुठल्या देवतेला का पाचारण केलं नाहीये. कारण आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाकडे आपलं काहीतरी काम घेऊन जायचंय, पण आपल्याला जर त्याची काही ओळख नसेल तर आपण काय म्हणतो, कोण त्यांच्या माहितीतला आहे का असं बघतो आणि त्याला घेऊन जातो. चल ना गं, माझं त्यांच्याकडे जरा काम आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला, म्हणजे ते काम माझं लवकर होईल. म्हणजे त्या माणसाला आपण काय घेऊन जातो, तर कारण त्याची ओळख असती, पण आपली त्या माणसाची ओळख नसते. एकदा त्यांची आपली ओळख झाली की पुढच्या वेळेला आपण ज्याला घेऊन गेलेला असतो आधी, त्याला नाही घेऊन गेलं तरी चालतं. तसं इथं ह्या श्रीदेवता जी आहे हिच्याकडे जाण्यासाठी या जेव्हा ऋषींनी हे स्तुती गीत किंवा हे श्रीसूक्त रचलं, त्यावेळेस त्यांनी हे त्या देवीकडे जाण्यासाठी काय केलेलं आहे, तर ह्या जातवेद म्हणजे या अग्नीला प्रार्थना केली. हे अग्निदेवते, तू आमचं जे आव्हान आहे, आमचं जी प्रार्थना आहे, आमचं जे म्हणणं आहे, तू त्याच्यापर्यंत जाऊन, तिच्यापर्यंत जाऊन पोहोचव, त्या श्रीदेवतेपर्यंत. आणि तिथं या श्रीसुक्ताची सुरुवात झालेली आहे. आता आपण श्रीसुक्तामध्ये म्हणजे लक्ष्मी देवतेकडे दूत म्हणून पाठवण्याचं काम या अग्निदेवतेनं केलेलं आहे. या सुक्ताची सुरुवात तिथंच होते. आणि महालक्ष्मी कशी आहे ही जी देवीचं वर्णन केलेलं आहे, श्रीदेवीचं, तिचं दीर्घ वर्णन ऋषींनी या ऋचांमधून केलेलं आहे. आता आधी थोडक्यात मी श्रीसुक्त थोडक्यात त्याचा काय अर्थ आहे ते सांगते, नंतर आपण प्रत्येक रुचेचा सुद्धा अर्थ स्वतंत्रपणे बघणार आहोत. तिचं रूप सुवर्णाप्रमाणे आकर्षक आहे, कांतिमान आहे, दागिदागिन्यांनी नटलेली आहे. पण ही लक्ष्मी कशी आहे, चंचल आहे, हेही सांगितलंय. तिचे स्वरूप पूर्वीच्या काळी पशुधन हे जास्त महत्वाचं मानलं जायचं. कृषीप्रधान देश होता पूर्वीच्या काळापासून. आता आपल्याला फार कृषीप्रधान देश म्हणतामध्ये शेतीचं प्रमाण खूप कमी झालेले किंवा यांत्रिक शेती केली जाते, त्यामुळं
पशुधन, गाई बैल यांची काय आवश्यकता एवढी हल्ली राहिलेली नाहीये, पण त्या काळामध्ये गाई, घोडे, बैल असं बरेच कृषीला लागणारे हेही सगळं, त्याशिवाय सोनं, पुत्र प्रौत्र हे सगळं म्हणजे त्यासाठी लागणारे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या वस्तूंमधून आणि वास्तूंमधून आपणाला हे सगळं दृष्टोत्पत्तीस येतं की हे तिचं स्वरूप आहे. ती घोड्यांच्या रथातून येते आणि हत्ती तिच्या येण्याचा जय जयकार गर्जनेने करतात. त्यामुळं ह्या देवीच्या पूजेमध्ये हत्तींना सुद्धा अतिशय महत्वाचं म्हणजे गजलक्ष्मी असं त्यावेळेस त्या म्हणजे हत्तीच्या स्वरूपामध्ये असणारी लक्ष्मी तिला गजलक्ष्मी असं संबोधलं गेलेलं आहे. ह्या श्रीलक्ष्मीचा, या देवीचा आर्द्रा नक्षत्रात जन्म झालेला आहे असं म्हणजे तिचं स्वरूप या आणि म्हणून आणि त्या आर्द्रा ह्या नक्षत्राचं नाव पण आहे आणि त्याचप्रमाणे ती आर्द्र आहे, दयार्द्र आहे, दयाळू आहे, सगळ्या आपल्या भक्तांवरती ती माया करणारी आहे असा पण अर्थ इथं आहे. ती तेजस्वी आहे, कामना पूर्ण करणारी आहे, कमल निवासी आहे, शीतल आहे, देवांनी पण तिची सेवा केली आहे अशी ती आहे. तिच्या तपस सामर्थ्याने बेलाचा वृक्ष निर्माण झाला आहे आणि त्याचंच फळ यज्ञ यागामध्ये हवनामध्ये वापरतात आणि त्यातून आपल्याला आपलं अज्ञान, आपली आपत्ती, आपलं दारिद्र्य सुद्धा दूर होतं. तिच्या कृपेने आपण तहान, भूक, आपल्यामध्ये असणारं मालिन्य, आळस हे सगळं, त्याशिवाय आपल्याकडे असणारी अलक्ष्मी, अलक्ष्मी म्हणजे आपलं अज्ञान, नंतर आपल्याकडे असणारी कुबुद्धी ही सगळं त्याच्यामुळं नष्ट होते. ती गंधरूप आहे, त्याशिवाय गोमया रूप, गोमया पूर्ण आहे. आता इथं गोमय म्हणजे शेण. पूर्वीच्या आत्ताही काही घरांमध्ये विशेषतः वैष्णव लोकांच्या मध्ये अजूनही ते खाली बसून मांडी घालून जेवतात आणि गाईच्या शेणाच्या गोळ्यांनी ती जमीन जेवण झाल्यावरती सारवून म्हणजे थोडक्यात म्हणजे गोळा फिरवून असं त्याला गोमा का काहीतरी असं म्हणतात कानडीमध्ये, तर ते करतात म्हणजे असं गोळा फिरवून घेतात आणि सगळी खरकट जे असेल भाताची शीत वगैरे तर ती त्या शेणामध्ये अडकून येतात. म्हणजे ते ती जागा पवित्र करणे, कारण गाय ही अतिशय पवित्र मानली गेलेली आहे आणि त्यामुळे गायीच्या शेणाला तरी फारच महत्व आहे. म्हणजे त्या म्हणजे आणि काय आहे मुख्य म्हणजे गाय ही पशूंमध्ये येते पण ती प्राणी मात्रांची स्वामिनी ही जशी गाय आहे आणि तिच्या इच्छेने तशीच ही श्रीदेवी सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्या सगळे संकल्प, आपल्या सगळ्या कामना सिद्धीस जाण्याचं तिच्यामुळं होऊ शकतं. हिचा जन्म, आणखीन एक गोष्ट आहे, ही श्री जी देवता आहे ही वैकुंठाधीश विष्णूंच्या हृदय सिंहासनावर सुद्धा ती विराजमान झालेली आहे. असं म्हणतात की विष्णूच्या हृदयस्थ ती श्रीदेवी तिच्या छातीवरती बसलेली आहे. असं बऱ्याच ठिकाणी त्याच्या मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. क्षीरसागरात निर्माण झालेल्या आहे आणि दिग्गज म्हणजे हत्तींच्या जोडी ज्या आहेत त्या दोन्ही बाजूंनी दोन उभं राहून त्या लक्ष्मी देवतेवरती, त्या मस्तकावरती तिच्या पाण्याचा अभिषेक सतत करत असतात आणि त्यामुळं ती पवित्र झालेली आहे आणि त्या म्हणजे त्या हत्तींना सुद्धा महत्व प्राप्त झालेलं आहे. ती चंद्राप्रमाणे शीतल आहे, तेजस्वी, सूर्यासारखी आहे. पुन्हा एकदा देवाला दृष्टी विनवतात की हे देवा, म्हणजे हे सगळे जे ऋषी आहेत ते विनवतात की माझ्या आईला म्हणजे ह्या श्रीदेवीला ऐश्वर्यवती होऊन यायला सांगतायत. तर ती येईल, तिला जे आवाहन करणार आहेत आपल्या स्तुतिगीतांमधनं किंवा ऋचांमधनं, तेव्हा ते सांगतात ती कशी यायला पाहिजे, तर ऐश्वर्यवती होऊन तिला इथे यायला पाहिजे. पुन्हा पुन्हा ते विनवतायत की ज्या योगे आमचा राग, मत्सर, लोभ, आपली अशुद्ध बुद्धी ही सगळी नाहीशी होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडं जे आपल्याला जी संपत्ती आहे सहजगत्या ते सगळं प्राप्त व्हावं. अश्व, गोधन हे सगळं, पुत्र पौत्र, धन धान्य, रथ आणि त्याशिवाय आयुष्य, आपल्याला चांगलं आयुष्य मिळायला पाहिजे, चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे, हेही ती आपल्याला मिळवून देणार आहे. अशी ही विष्णू पत्नी असणारी श्री देवता म्हणजे लक्ष्मी ही स्त्री देवता आहे आणि स्त्री म्हटली की ती कोमल असते. शक्यतो स्त्रिया ह्या सात्विक वृत्तीच्या असतात, त्यांच्यामध्ये ममत्व, वात्सल्य असतं आणि अशा सगळ्या अमर्याद सागर असणारी शक्ती, सागराची शक्ती सुद्धा एका स्त्रीमध्ये असती आणि म्हणूनच आदिदेव महादेवाची पत्नी पार्वती मातेला आपला मूळचा स्वभाव सोडून
तेव्हा रुद्रावतार त्यांना धारण करावं लागलं. म्हणजे मूळचा स्वभाव त्यांचा तसा नाहीये, परंतु महिषासुरमर्दिनीचं रूप तिला का घ्यावं लागलं, तर त्या दैत्यांचा नाश करण्याचा. म्हणजे राक्षसी वृत्ती, दुराचारी वृत्ती, दुष्कृत्य करणारे जे आहेत, अहंकारी लोक आहेत, अनाचार करणारे आहेत, अत्याचार करणारे आहेत, या सगळ्यांचं जेव्हा निर्मूलन करण्याची गरज भासली, तेव्हा सर्व देवदेवतांनी स्त्रीत्वामध्ये, म्हणजे स्त्रीमध्ये लपलेली शक्ती आहे ती ओळखली, तिला जागृत करून तिला रणक्षेत्रामध्ये येण्याचं आवाहन केलं. आणि ते आवाहन म्हणजेच त्या स्त्री देवतेमध्ये महिषासुरमर्दिनीच्या रूपामध्ये ती आलेली आहे. खरं मध्ये पुरुष प्रधान देवतांनीही या स्त्री शक्तीला मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा तिची पूजा आरंभली आहे. तेव्हा म्हणतात की सगळ्या देवांनी आपापली काही शस्त्र अस्त्र तिला दिलेली होती आणि त्या सगळ्या शस्त्रांनी ती एकटी देवी लढलेली आहे असं वरण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे विजयादशमी पर्यंत विजयोत्सव साजरा करतात आणि हाच नवरात्राचा उत्सव असतो. यावेळेस मंगलसूचक घटनेचे पडसाद आणि संकेत सृष्टीच्या कणाकणात दृश्यमान होत असतात आणि हे मांगल्याचं लेणं लिहून, कारण बघा वर्षा ऋतू संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवगार असतं, सगळीकडे मंगलतेचं वातावरण असतं आणि अशा वेळेस मांगल्याचं लेणं देऊन हा अश्विन महिन्याचं आगमन होतं. म्हणजे आता येणारं नवरात्र, आता हे आपल्याला पितृपंधरवडा संपला की येणारं नवरात्र हे अश्विन महिन्याचं आगमन होतं आणि आकाशातील मेघमालांची व सूर्यदेवतेची लपाछपी जी श्रावण महिन्यामध्ये चाललेली असते की आज पाऊस पडते, उद्या नाही, कडक ऊन पडते, परत सूर्य दिसतोय, परत पाऊस येतोय, ही जी लपाछपी आहे ही सगळी थोडीशी थांबलेली असते आणि आकाशाच्या निळाईमधून सूर्यदेव धरतीकडं कारण त्यालाही खूप दिवस उगवायला मिळालेलं नसतं, त्यामुळे प्रसन्न तो आपल्या धरती मातेकडं बघत असतो आणि त्यामुळं मानव जातीला आणि ते तर आणि त्यावेळेस शरदाचं चांदण असतं, शरद ऋतू असतो त्यामुळे चांदणं सुद्धा कसं असतं एकदम शांत, म्हणजे चांदणं शिंपीत अखैल मानव जातीला आनंदाची आल्हादाची मेजवानीच हे सूर्य आणि चंद्र आपल्याला देत असतात. हे अतिशय आनंद सगळं वातावरण सगळीकडे झालेलं असतं. शेवंती झेंडू केशरी पिवळ्या रंगांची उधळण करत असतात आणि नवरात्राचा उत्सव जवळ आला आहे हे जणू नवचैतन्य सृष्टीमध्ये आलेलं आहे ह्याची वार्ताच जणू ते आपल्याला देत असतात. काय होतंय आणि त्याच वेळेस ह्या दुर्जनांचा नाश झालेला आहे आणि त्यामुळं नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, अराजकता नाहीशी झालेली आहे आणि सगळीकडे मांगल्याचं वारं व्हायला लागलेलं असतं आणि त्यामुळं प्रत्येक अराजकता नाश करण्याचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा संक्रमित व्हावं. बघा हे नवरात्र आपण काय करतो तर त्यावेळेस सृष्टी म्हणजे आपल्या पृथ्वीवरती सगळीकडं हे चांगलं एक प्रकारचं सृजनतेचं मांगल्याचं वातावरण असतं आणि ते प्रत्येक मानवी देहामध्ये सुद्धा संक्रमित व्हावं ही जी ऊर्जा आहे हे भूतलावर त्यावेळेस 100% कार्यान्वित असते. म्हणून नवरात्राच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त पठण, देवीची स्तुती, भक्ती ही जास्तीत जास्त का करायची, दरवेळेस आपण केली तर काही नको म्हणणार नाहीयेत कोणी, परंतु त्या काळात जास्त का करायची तर त्यावेळेसची जे वातावरण आहे ती जी ऊर्जा आहे ती 100 पटीनं वाढलेली असते. त्यामुळं आपोआपच ती त्याचं आपल्याला जे फळ मिळणार आहे ती जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये येत असते, आपल्यामध्ये संक्रमित होते. कारण भूतलावरती घटामध्ये देवीत्व साकार झालेलं असतं आणि ही तत्व मानवामध्ये संक्रमित करून घेण्यासाठी हा उत्सव आपण साजरा करतो आणि जीवन जगण्यामध्ये ऊर्जा देणारा स्रोत म्हणजे हा जो नवरात्र उत्सव आहे हा असं म्हटला जातो. अनेक भाविक तेव्हा काय करतात, श्री सुक्ताचा जप, पुरस्चरण, हवन, कुंकुमार्चन अशा विविध प्रकारांनी या श्री सुक्ताचा वापर करतात आणि देवीची उपासना करतात. काही जण नवरात्रामध्ये सप्तशतीचा पाठही करतात. सप्तशतीचा जो नवारण मंत्र आहे ओम ऐम ह्रीम क्लीम, त्याला ओम लावून हा बीजमंत्र ओम हा जोडला आहे आणि ह्रीम ऐम ह्रीम क्लीम, ऐम हा जो
ऐम हे जे बीज मंत्र आहे, हा जो मंत्र आहे, हे अक्षर जे आहे हे नवारण मंत्रामध्ये महालक्ष्मीसाठी आहे. ह्रीम जे आहे ते महाकालीसाठी आहे आणि क्लीम जे आहे ते सरस्वतीसाठी आहे. म्हणजे हा, कारण ह्या जर नवारण मंत्राचा जप जर आपण केला तर 100 पटीनं म्हणजे त्या देवतेची जी शक्ती आहे ती ह्या नवारण मंत्रामध्ये 100 पटीनं त्यावेळेस वाढलेली असते. त्यावेळेस जर आपण तो नवारण मंत्र जप केला तर आपल्याला 1% जर मिळणार असेल तर त्या नवरात्रामध्ये आपण जर ह्या मंत्राचा जप केला तर 100% ती ऊर्जा आपल्यामध्ये कार्यान्वित होते. आणि म्हणून उपासना करताना आपण खरं तर हे श्रीसूक्त 5 मिनिटांमध्ये म्हणून पूर्ण होतं, म्हणताना मन प्रसन्न होतं. पण सृष्टीतील शोभा, जीवनातले सौंदर्य, शेतीतील धान्य, घरातील समृद्धी ही सारी या देवतेचीच रूपं आहेत. आणि जिथे जिथे तिचा पायरव असतो, म्हणजे जिथं जिथं ती आहे तिथं तिथं विपुलता आपोआपच निर्माण होते. म्हणजे जसं गीतेमध्ये की जिथं जिथं अर्जुन म्हणजे कृष्ण आहे तिथं तिथं सगळं श्री आहे, वैभव आहे. तसं जिथं जिथं हे सगळं आहे, म्हणजे जिथं हा श्रीसूक्ताचा पाठ होणार आहे तिथं तिथं सगळं असं वैभव विपुलता मिळणार आहे. या श्रीसूक्तामध्ये एकूण 16 ऋचा आहेत. यांचं वर्गीकरण असं करतात की ह्या ऋचांमध्ये आपल्याला असं दिसतं की पहिला जो वर्ग आहे म्हणजे 1 ते 5 ऋचा ज्या आहेत, तर पहिली ऋचा जी आहे ती कनक रूपा ह्या नावानं समजली जाते. त्यामुळे हिरण्य प्राप्ती होती, म्हणजे आपल्याला सोनं नाणं. दुसरी जी ऋचा आहे ती द्रव्यादी रूपा म्हणून तिचं नाव म्हणजे तिला समजलं जातं. तिथं आपल्याला शांती कर्म म्हणजे जेणे योगे करून आपल्याला शांतीची कृत्य म्हणजे आपल्याकडनं चांगली सत्कर्म घडतात. तिसरी जी रूप आहे ती पशुरूप आहे. पशुरूपा म्हणजे शत्रूचा पराजय करायचा आहे. पशुरूपा याचा अर्थ जे वाईट आहे ते सगळं घालवायचं आहे, त्या शत्रूचा पराजय करायचा आहे, विजय मिळवायचा आहे, संपत्ती मिळवायची. चौथी जी रूप आहे ती वाणी रूप आहे आणि वाणी रूपामध्ये विद्या प्राप्ती करण्यासाठी आहे. म्हणजे आपल्याला जर काही चांगलं शिकायचं असेल तर त्याचा आरंभ आपण नवरात्रामध्ये जरूर करावा. काही शिकायचं नवीन असेल तर विद्या प्राप्तीसाठी ही चौथी ऋचा आहे. पाचवी जी ऋचा आहे ती यशरूप आहे. म्हणजे आपल्याला जे चांगलं काहीतरी मिळणार असेल ते भूषणावं जे असेल ती अशी भूषण प्राप्ती करून देणार हा पहिला म्हणजे या पहिल्या संकट परिहार करणारे आहेत. म्हणजे आपल्याकडे जे कमी आहे ते सगळं जास्त चांगलं मिळवून देण्याचा परिणाम ह्या 5 ऋचा करतात. त्याच्या पुढे दुसरा वर्ग जो आहे म्हणजे आता पुढच्या 6व्या पासून 10व्या पर्यंत ऋचा ज्या आहेत, एकूण 15 ऋचांचं आपण त्यांनी 3 वर्गामध्ये म्हणजे 3 वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला वर्ग जो आहे तो संकट परिहारासाठी आहे, दुसरा वर्ग जो आहे दारिद्र्य परिहारासाठी आहे आणि तिसरा वर्ग जो आहे तो कामनापूर्तीसाठी आहे. दुसऱ्या वर्गामध्ये जे 6वी ऋचा जी आहे ती बिल्व रूप आहे म्हणजे वृक्ष संवर्धन. बघा आपल्याकडे आता आपण सगळे ओरडतोय की झाडांची तोडणी भरपूर झाली आहे, त्यामुळं पृथ्वी मातेचं तापमान वाढलेलं आहे, म्हणून आपल्याला खूप उन्हाचा तडाखा जाणवू लागतो, लवकर पाऊस येत नाही वगैरे. हे म्हणजे वृक्ष संवर्धन करण्यासाठी म्हणून ऋचा जी आहे ती आपल्याला सांगते आपलं परिहार दारिद्र्य म्हणजे जे वाईट आहे त्याचा परिहार करण्यासाठी ही 6वी ऋचा आहे. 7वी ऋचा जे रत्नरूप आहे. रत्नरूपामध्ये रत्न कशाला म्हणतो आपण, जे चांगल्यात चांगलं आहे ते आपण म्हणणार खूप छान आहे. संध्याताई सारखं म्हणतात की आमच्या ग्रुपमध्ये एकेकापेक्षा एक रत्न आहे किंवा रत्न दरबार म्हणतात, नवरत्न दरबार असं वगैरे असतं काही राजे लोकांच्याकडं. म्हणजे चांगले गुण असणारे म्हणजे रत्नकोश. मग तशा गुणांचा संवर्धन होणार असा हा 7वी ऋचा आहे. 8वी जी ऋचा आहे ती हरिणी रूप आहे. हरिणी रूपामध्ये दारिद्र्य परिहार म्हणजे इथं आपल्याला जे काही कमी आहे, दारिद्र्य आहे याचा अर्थ कमी आहे, अभाव आहे, ते सगळं मिळणं, ते परिहार होणं. म्हणजे जे दारिद्र्य आपल्याकडे ज्याचा अभाव आहे ते दूर होऊन मिळण्यासाठी हा 8वी ऋचा आहे. 9वी ऋचा जी आहे ती पृथ्वी रूप आहे. पृथ्वी रूपा म्हणजे कृषी फलप्रद अशी ती आहे. म्हणजे
पृथ्वी म्हणजे धरणी माता. या धरणी मातेमध्ये असणारं पाणी, तिच्यावरती उगवणारं धनधान्य, ह्या सगळ्यांचा आपल्याला फायदा होणार आहे आणि हे आपल्याला हितावं आहे. म्हणून ही 9वी ऋचा आहे. 10वी ऋचा आहे ती पशुरूप आहे. वरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 3री रूपा पशुरूपा दाखवलेली आहे. तर ती कशासाठी आहे? शत्रुपराजयासाठी आहे. पण इथं जी पशुरूपा म्हणून 10वी ऋचा सांगितली आहे ती मात्र आपल्याला अन्न समृद्धी होण्यासाठी, म्हणजे आपल्याला जे चांगलं अन्न प्राप्ती व्हावी त्याच्यासाठी ही 10वी ऋचा सांगितलेली आहे. 3ऱ्या वर्ग जो आहे तो वर्गीकरणामधला तर तो कामनापूर्तीसाठी आहे. आणि 11वी ऋचा आहे ती सौभाग्य रूपा आहे. त्याच्यामध्ये संतती प्राप्ती आणि पुत्रवात्सल्य म्हणजे आपल्या पुत्रपौत्रांचं कल्याणासाठी म्हणून ही 11वी ऋचा आहे. 12वी ऋचा जी आहे ही अन्नरूप आहे, अन्न प्राप्तीसाठी आहे. म्हणजे भले आपल्याकडं भरपूर अन्नधान्य आहे पण शिजवून खायची अंगात बळच नसेल, अंथरुणावर पडून असेल तर काय उपयोग. त्यामुळं अशी अन्नरूप असणारी अन्नप्राप्ती होण्यासाठी म्हणून तिची भक्ती करण्यासाठी ही 11वी रूप आहे. 13वी ऋचा जी आहे ती भूरूप आहे, भूमी प्राप्तीसाठी. कारण जमिनीवरती जर चांगलं पाऊस पडला नाही, चांगलं धान्य उगवलं नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे या भूमीची योग्य तऱ्हेनं आपण काळजी घेणं यासाठी ही भूरूपा म्हणून ही 13वी ऋचा आहे. 14वी ऋचामध्ये अन्नरूपा आहे, धान्य प्राप्ती. म्हणजे चांगलं भरपूर पाऊस पडला तर भरपूर चांगले धनधान्य पिकतं म्हणून त्याला अन्नरूपा म्हणते. 15वी ऋचा जी आहे ती कामरूप आहे. म्हणजे आपले जे ऐहिक वासना जी आपल्या आहेत, ऐहिक कामनापूर्ती ज्या इच्छा आहेत आपल्या त्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी 15वी ऋचा आहे. आणि 16वी ऋचा ही फलऋतीची. असं 3 प्रकारे वर्गीकरण ह्या ऋचांचं केलेलं आपल्याला दिसतंय काही ठिकाणी. आणि म्हणूनच त्या ज्या ऋचा ज्या आपण आता बघितल्या त्यांच्या कशा आहेत तर त्या श्लोक फलश्रुतीमध्ये देखील एकच ऋचा त्यांनी उल्लेख केलाय 16व्या ऋचेचा, परंतु त्याशिवाय इतरही 10-11 श्लोक आहेत आणि ते मतभिन्नता आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळं काही ठिकाणी खाली वर झालेले श्लोक आहेत, काही ठिकाणी वेगळे श्लोक त्याच्यामध्ये. पण मथितार्थ हाच आहे की हे लक्ष्मी माते तुझ्याकडं माझं मनोवांछित पूर्ण होऊ दे आणि ही तुझी भक्ती करण्याची सद्बुद्धी मला दे, हे तिच्याकडं आपण मागणं मागतो आहोत. आणि आपल्याला माहितीये की पंचायतन पूजा म्हणजे शाक्त संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, सूर्य संप्रदाय म्हणजे हे जे संप्रदाय आहेत या सगळ्या संप्रदायांमध्ये शाक्त संप्रदायामध्ये ही जी देवीची शक्ती आहे ही शाक्त संप्रदायामध्ये ती देवीची उपासना. आणि त्यामुळे पंचायतन पूजेमध्ये ह्या देवी आराधनेला महत्व आहे. त्याच्यासाठी श्री सूक्ताचा उपयोग बरेच वेळा केला जातो. कारण बाकीची काही जी श्लोक किंवा वेद उपनिषदांमध्ये सुद्धा तिचं वर्णन भरपूर आलेलं असेलही, परंतु ते खूप मोठे आहेत. पण आपल्या सामान्य भक्तांना सहज सोपेपणानं सुलभतेनं म्हणता यावं म्हणून हे आपल्याला 16 ऋचा असणार, एक फलश्रुती आणि 15 ऋचा असणार असं हे श्री सूक्त आपल्याकडं. आणि हे श्री सूक्ताची निर्मिती ऋग्वेद इसवी सन पूर्व पुष्कळच काळामध्ये झालेली आहे. परंतु हे सूक्त 1000 वर्षापासून 10,000 वर्षापासून परंपरेनुसार हे सूक्त म्हटलं जातं. आणि हे सूक्त म्हणजे या प्रत्येक ऋचा म्हणजे एक एक मंत्र असल्यासारखं आहे आणि या मंत्रांची शक्ती अवर्णनीय आहे. आणि हे जेव्हा सूक्त तयार केलं गेलं या ऋषींनी तयार केलेल्या मंत्रांमधून तर त्यामध्ये ते प्रमाण सिद्ध केलेलं आहे, अनुभव सिद्ध केलेले आहे. आणि ते 15 श्लोक म्हणजे हे श्री सूक्ताच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर कालानुरूप आपल्या गरजा बदलतात म्हणून आपण काय करतो, बरेचसे त्याच्यामध्ये बदल घडवून आणतो. परंतु श्री सूक्ताच्या कोणत्याही ऋचेमध्ये काहीही बदल आज तागायत पुन्हा घडलेला नाही. भारतीय सनातन संस्कृतीमध्ये ज्या उपासना आहेत त्या उपासनेमध्ये ऋषीमुनींनी प्रत्यक्ष म्हणजे मी आता जे तुम्हाला 5 संप्रदाय सांगितले त्या सगळे उपासनाचे पद्धती आहेत. म्हणजे वैष्णव संप्रदाय, गणपत्य संप्रदाय हे जे संप्रदाय आहेत ते सगळे जण हे
भारतीय सनातन संस्कृतीमध्ये उपासना करतात आणि ते जेव्हा देवीची उपासना करतात तेव्हा ते प्रत्यक्ष अनुभव सिद्धच होतात. म्हणजे त्या उपासना केली की ते मंत्र जे म्हणतात ते मंत्र अनुभव सिद्ध आणि प्रमाण सिद्ध होतात. आणि म्हणून त्या प्रमाण धरून आपण सुद्धा भक्त लोकांनी त्या श्री सुक्तात जप होम हवन असं केलेलं आहे. 15 मंत्रांमध्ये मंत्रासारखं सामर्थ्य आहे आणि कुठल्याही स्तोत्राला देवता असतं. तशी ही देवता आहे. समुद्र मंथनातून जेव्हा लक्ष्मी बाहेर आली आणि त्या लक्ष्मी मातेचे वर्णन स्तुती या आळवणी या ऋषींनी केली आणि त्यामुळं या श्रीसूक्ताचे निर्माते हे 4 ऋषी आहेत असं म्हटलं जातं. आता आपण जेव्हा ह्या सूक्ताचा प्रारंभ करणार आहे त्यावेळेस आपण हे पहिल्यांदा त्या ज्यांनी निर्मिती केली, कारण आपण बघा बुधकौशिक ऋषी असं रामरक्षा म्हणतो तेव्हा आपण बुधकौशिक ऋषींची आठवण करतो, त्यांनी ते रामरक्षा तयार केलेली आहे. तसं ह्या श्री सुक्ताची निर्मिती या 4 ऋषीपुत्रांनी लक्ष्मीच्या पुत्रांनी केलेली आहे. त्यांची आठवण काढायला पाहिजे. आणि त्याशिवाय ते सुक्त कोणत्या छंदात रचलं गेलेलं आहे आणि ह्या छंदाला अतिशय महत्व आहे. जे सुक्त जेव्हा रचलं गेलं ते जसं म्हटलं गेलेलं आहे तसंच ते आजपर्यंत सुद्धा म्हटलं. आता आपण काय बऱ्याच वेळेला प्रत्येक सूत्राला किंवा काही गाण्यात म्हटलं जातं, काही वेगवेगळ्या चाली वगैरे लावून आपण म्हणतो, परंतु मूळ जे आहे खरं म्हणजे मूळ ज्या छंदामध्ये ते रचलं गेलेलं आहे त्यानुसारच त्याचं उच्चारण व्हावं. ऋग्वेदामध्ये तरी जे लिखाण केलं गेलेलं आहे जे मंत्र वगैरे, तर त्याच्यावरती आपण जेव्हा रुद्र शिकलो तेव्हा वरती रेघ आहे खाली रेघ आहे असं मी खालच्या रेघांच्या खुणा तुम्हाला कुठंच सांगितल्या नव्हत्या, फक्त वरती असणाऱ्या खुणा का सांगितल्या की ते आपल्याला लगेच लक्षात यावं म्हणून. पण वर आणि खाली किंवा जे पंडित लोक असतात पौर्वात्य शिकलेले ते असे जेव्हा वेदघोष करत असतात तेव्हा ते हात वर करतात, हात आडवा करतात. म्हणजे काय, हात वर करतात म्हणजे ते स्वर वरती न्यायचे, म्हणजे त्या शब्दावरती जोर देऊन वर म्हणायचंय, तो स्वर जराशी वर उचलायचा आहे, दुसरा शब्द परत खाली आणायचा म्हणतात ते खाली हात करतात. पूर्वीच्या काळी लेखन पद्धती उपलब्ध नव्हती, त्यामुळं ते शब्द ऱ्हस्वर उच्चार करायचे का दीर्घ उच्चार करायचे, ह्या उच्चारणासाठी पूर्वीच्या वेदोक्त ऋषीमुनींनी ते अशा तऱ्हेनं स्वरांकित करून वर खाली म्हणजे ही खूण केली की तो शब्द दीर्घ आहे तो वर वाढवायचा आहे, त्याचा उच्चार दीर्घ करायचा आहे असं केलं की कळतं. तेव्हा काही आता हे खुणा वगैरे हे नंतर झालं, पण तेव्हा सगळं मुखोद्गतच असायचं आणि त्यामुळं त्या वेदांमध्ये त्यावेळेस ते तसंच लिहिलं गेलेलं आहे. आणि ऋग्वेदातील श्री सूक्त जे आहे ते जर कुठं आपल्याला बघायला मिळालं तर तिथं बऱ्याच ठिकाणी असं, माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ऋग्वेदातल्या ह्याच्यासारख्याच खुणा आहेत. आता समजा पहिली ओळ जर वाचली तर हरी णी त्या री वरती रेघ आहे, हरी णी दीर्घ आहे आणि अनुस्वार आहे, म्हणजे त्या उच्चार कसा करायचा आहे हे जे आहे त्या खुणा आणि त्यानुसार म्हणणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण मी मागं पण सांगितले, आता पण पुन्हा एकदा सांगते की जर आपण चुकीचे उच्चार केले तर त्याचे अर्थ बदलतात आणि म्हणून योग्य प्रकारे त्याचं म्हणून दाखवणं किंवा म्हणणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपल्याला त्याचा चांगला परिणाम ऐकायला मिळतो, बघायला मिळतो, आपल्याला अनुभवायला मिळतो. आता श्री सूक्त प्रारंभ हा म्हणजे सगळ्यांच्याकडे श्री सूक्त आहे आणि मी जे आपल्या ज्ञानाची देवाणघेवाणवर हे पाठवलेलं आहे. श्री गणेशाय नमः. अथ श्री महालक्ष्म्यै नमः. हिरण्यवर्णामिति पंचदशर्चस्य सूक्तस्य आनंद कर्दम चिक्लित इंदिरा सुता ऋषया श्रीराग्निश्चत्युभे देवते आद्यातिस्त्रोऽनुष्टुभः चतुर्थी बृहती पंचमी षष्ठ्यौ त्रिष्टुभौ ततोष्टावनुष्टुभः अन्त्या प्रसारपङ्क्तिः जपे विनियोगः
अभिषेके विनियोगः हवने विनियोगः. म्हणजे या ऋचा रचल्या गेलेल्या आहेत. ह्या कशा कशामध्ये रुजल्या गेलेल्या आहेत? अनुष्टुभ छंदामध्ये आहेत, बृहती छंदामध्ये आहेत, त्रिष्टुभ छंदामध्ये आहेत आणि प्रसार पंक्ती ह्या छंदामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे 4 प्रकारांना या 15 ऋचा 4 प्रकारांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. असं त्यांनी या श्रीसूक्ताच्या प्रारंभीला सांगितलेलं आहे की ह्या ऋषींनी जे श्रीसूक्त रचलं ते ह्या 4 वेगवेगळ्या छंदांमध्ये छंदोबद्ध हे केलेलं आहे. आज मी तुम्हाला फक्त त्या श्रीसूक्तामध्ये वरचे स्वर जरी मी खुणा करायला सांगितल्या नाहीत तरी ते ज्या दीर्घ आहेत ते मी म्हणून दाखवते आणि ते तुम्ही त्यानुसार म्हणायचा प्रयत्न एकदा करा. मी एक श्लोक फक्त म्हणून दाखवणार आहे. आधी एक पहिला झाला की दुसरा असं. म्हणजे तुमच्या समोर श्रीसूक्ताचं पुस्तक PDF किंवा काय तुम्ही लिहून घेतला असाल किंवा तुमच्याकडे जर मी ज्ञानाची देवाणघेवाणवर पाठवलेलं ते असेल तर बघा त्याच्यामध्ये मी खुणा करून दिलेल्या आहेत. शक्यतो त्याचे उच्चार तसेच करा कारण ते मंत्र आहेत. आणि पहिलंच सांगते हरी ही ओम. बऱ्याचशा श्रीसूक्तांच्या पुस्तकामध्ये हरी ही ओम हे नाहीये. मला वाटतं मी PDF मध्ये मी पण पाठवले त्याच्यामध्ये हरी ही ओम. हरी पहिला आहे, त्यापुढे विसर्ग आहे आणि ओम शब्द आहे. सुरुवात ही श्रीसूक्ताच्या प्रारंभाची सुरुवात हरी ही ओम अशा शब्दात झालेली आहे. म्हणजे ही श्री देवता जी आहे ती एकटी येऊन भागणार नाहीये तर तिच्या बरोबर हरी म्हणजे आपले भगवंत सुद्धा तिच्या बरोबर यायला पाहिजे. त्यामुळं त्या भगवंताला सुद्धा आवाहन केले हरी ही ओम. त्यांची पण आठवण केलेली आहे. त्यांनाही बोलवलेलं आहे, आवाहन केलंय. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयील लक्ष्मीम. इथं हिरण बऱ्याच जण हिरण्यही म्हणतात. हिरण्यही नाहीये, हिरणमयी लक्ष्मी जात वेदोम आवह. दुसरा श्लोक परत एकदा हा श्लोक पण म्हणून दाखवते. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी जात वेदोम आवह. ताम इथं बरेच जण ताम आवह नाही. ताम म्हटलं की तो म अर्धा होतो. ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी. लक्ष्मी मनपगामिनी यस्याम हिरण्यं विन्देयं गाम अश्वं पुरुषानहम्. तिसरा श्लोक अश्वपूर्वाम. पूला दीर्घ उकार आहे त्यामुळे पूर्वा करू नका. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. नीला दीर्घ वेलांटी आहे नी आणि म अर्धा आहे. श्रियं देवी मुपौवये. मुपहवये नाही मुपौवये हला व आहे. श्रीर्मा देवी जुषताम काम सोस्मिताम हिरण्य प्राकारा मार्द्राय ज्वलंतीं तुक्तां तर्पयन्तीं. आता हा श्लोक पूर्ण करून सांगते. पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहो पौवये श्रियं. तुम्हाला पूर्वीपासून म्हणताना मचा उच्चार करायला सवय असेल तर मचा उच्चार म्हणजे ज्वलंतीम तुक्ताम असं म्हटलं तरी काही फरक पडणार नाहीये. पण शक्यतो पुढचं अक्षर काय आहे त्यानुसार आपण त्याचे उच्चार करायचे. आपण रुद्र शिकताना शिवमहिम्न शिकताना पुरुष सूक्त शिकताना मी हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. चंद्राम प्रभासाय यशसा ज्वलंती श्रियल्लोके देवजुष्टा मुदाराम ताम पद्मिनीमीं
शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्यः अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलाज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिम् असमृद्धिं च सर्वान् निर्मुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणी ईश्वरी ई दीर्घ आहे री पण दीर्घ आहे ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपौभये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमसीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूतः मयि सम्भव कर्दम प्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि शिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्राय पुष्करणीं पुष्टिं पंपिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं जातवेदो म आवह आर्द्राय यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् निन्देयं पुरुषानहम् यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादा जमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्चैश्च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवीं सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तश्वादिगवे रथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायु धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिं भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तै जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते
धवलतरांशुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमामि अच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यं मा विधात शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्रीसूक्तम्. अशा तऱ्हेनं श्री सूक्ताचे 15 ऋचा आणि 16वी पासन पुढच्या ह्या 11 म्हणजे 12 ऋचा या फलश्रुतीच्या आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर या फलश्रुतीच्या श्लोकाचा म्हणजे श्री म्हणजे काय तर त्याचा अर्थ या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा, श्री वर्चस्वम आयुष्यम, काय काय मागतोय आपण? श्री म्हणजे त्या देवतेकडं आपण काय मागतोय? श्री वर्चस्वम आयुष्यम, आयुष्य मागतोय, आरोग्य मागतोय, महाविधात शोभमानम महीयते म्हणजे त्यांनी सब धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभ. पूर्वीच्या काळी म्हणजे संख्या ही मानवाची संख्या आहे त्या मनाने कमी होती आणि एखादं जर काही संकट आलं किंवा एखादी जर लढाई झाली तर त्याच्यामध्ये बरीचशी माणसं मारली जायची आणि त्यामुळे संख्या कमी कमी होत होती लोकसंख्या. म्हणून त्यांनी बहुपुत्र लाभ म्हणजे भरपूर पुत्र संपत्ती सुद्धा मिळावी अशी अपेक्षा या श्रीदेवीकडे केलेली आहे. धनधान्य तर पाहिजे, संवत्सरम 100 वर्षाचं आयुष्य, दीर्घमायु असं दीर्घ आयुष्य मला दे. पण कसं कशासाठी दे? श्रीवर्चस्वम आयुष्य, आरोग्य, आरोग्य पाहिजे. आता कोणतं आरोग्य? मानसिक आरोग्य पण चांगलं पाहिजे, शारीरिक आरोग्य पण चांगलं पाहिजे आणि श्रीवर्चस्व म्हणजे हे श्रीमाते तू तुझं जे वर्चस्व आहे तू हे सगळं मला हे देण्यासाठी खर्च कर. म्हणजे तू हे सगळं मला दे. आरोग्य मा विधात शोभमानं मह्यते. या पृथ्वी तलावरती जे जे सगळं चांगलं आहे ते सगळं कल्याणकारी गोष्टी मला देण्याचा तू प्रयत्न कर. अशी फलश्रुती ह्या शेवटच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण जो 16वा श्लोक वाचतो, यशची प्रयतो भूत्वा, त्याही श्लोकाचा अर्थ सांगते. कारण का? हे फलश्रुतीचे श्लोक आहेत. यशची, आता हे म्हणायचंय म्हणजे आपलं केव्हाही आपलं मनात आलं आणि म्हणायला सुरू केले असं नाही. यश शुची, शुची म्हणजे शुचिर्भूत होऊन म्हणायचंय. प्रयतो भूत्वा जुहुयादा जमन वहम. हे जे म्हणायचं आहे आपल्याला, हे सगळं कसं म्हणायचंय तर आपण अतिशय शुचिर्भूत होऊन म्हणजे चांगल्या मनानं चांगली इच्छा करून अतिशय असं म्हणजे पवित्र होऊन आपण ह्या श्रीदेवीची इच्छा धरायची, श्रीची इच्छा करायची. आता श्री म्हणजे मगाशी मी सांगितलं वैभव, समृद्धी, संपन्नता, आरोग्य संपन्नता, शारीरिक संपन्नता, ही सगळं हे तिच्याकडे मागायचं. शुचिर्भूत होऊन म्हणायचं. प्रयता भूतवा म्हणजे होऊन, शुची म्हणजे शुचिर्भूत होऊन. प्रयता पंचदशर्चस्य, पंचदशर्च म्हणजे 15, म्हणजे या 15 ऋचांच्या जे आहे हे कसं इंद्रिय दमन करून सुद्धा म्हणजे एका जागेवर बसल्यावरती एका दमात ह्या 15 ऋचा असं 15 वेळा म्हणायचे, त्याला आवर्तन म्हणतात. एक वेळा म्हटलं की एक आवर्तन, असं 15 वेळा. म्हणजे 16 वेळा श्रीसूक्त म्हणण्याचं कारण असते तेच आहे की 15 वेळा म्हणायचंय आणि 16व्या वेळेला सगळं फलश्रुती सहित श्रीसूक्त म्हणायचं आहे. आणि असं जे आहे हे जप करायचंय, नियमित करायचंय, हे सूक्त रोज म्हणायचंय. आणि त्याशिवाय जेव्हा आपल्याला शक्य आहे आज जम, तर इथं जो अर्थ आहे जुहुयादात जमन, जुहुयात म्हणजे होम करावा. आता हा होम वाक यज्ञ आहे, वाक होम सुद्धा आपण करतो म्हणजे वाणीनं म्हणायचं फक्त, तोही एक प्रकारचा होमच आहे, फक्त ते शुद्ध म्हणायचंय.
शुद्ध मनानं शुचिर्भूत होऊन चांगल्या प्रकारे शुद्ध वाणीनं त्याचे उच्चार करून म्हणायचंय. तोही एक वाणीचा यज्ञच आहे आणि त्या प्रकारे आपण ह्या 15 ऋचा म्हणायचंय. त्याशिवाय आज्यम, आज्यम म्हणजे घृत, म्हणजे जेव्हा आपण यज्ञ होम हवन करतात त्यावेळेस यज्ञामध्ये सुद्धा तूप घालून, जे तुपाचं हवन करून सुद्धा आपण यज्ञामध्ये आहुती देत असतो. म्हणजे एक ऋचा झाली की 1 चमचा तूप घालायचं, दुसरी ऋचा झाली की 2 चमचा तूप घालायचं. अशा तऱ्हेनं हवन करून सुद्धा आपण या श्री सुक्ताचं हवन करतात. त्याचा सुद्धा फलप्राप्ती. नंतर कुंकुम अर्चन करतो आपण. अर्चन करताना सुद्धा आपण 1 ऋचा म्हणून झालं की थोडं 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 कुंकू त्या देवतेवरती आपण घालत असतो. त्याला आपण कुंकुम अर्चन म्हणतो. म्हणजे रोज जप करायचंय. कमीत कमी निदान एकदा तरी श्री सूक्त रोज वाचावं. सततम इथं म्हणलंय यशुची प्रयतो भूत्वा जुहुयाता जमन्वम सूक्तम पंचदशर्चर्च श्रीकाम सततई जपे. श्रीकाम म्हणजे काय? ही जी श्री देवता जी आहे, श्रीची इच्छा करणारी आपण जे आहोत सगळेजण, त्यांनी काय करायला पाहिजे? श्रीची आपण नुसती इच्छा करायची नाही, तर त्यासाठी शुचिर्भूत होऊन चांगल्या मनानं ह्या श्री सुक्ताचं पठण रोज नियमितपणे करायचंय. अनवहम म्हणजे रोज, आणि जप करायचंय. जपे सततम नियमितपणानं. त्याच्यामध्ये खंड पडता उपयोगी नाही. असं ह्या नियमपूर्वक आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून. नाही तर तहान लागली आहे 100ला 5-5 मिनिटाला पाणी प्यायचं, किंवा काहीतरी बाय मला मध्येच बोलायला लागतंय, मध्येच त्रास व्हायला लागलाय, लगेच उठून जायचं, असं न करता काहीतरी एक नियमपूर्वक इंद्रियावरती थोडासा विजय मिळवून आपण हे 16 वेळेला आपण हे म्हणायचं. म्हणजे 15 वेळेला हे श्री सूक्तांचे 15 ऋचा म्हणायच्या आणि 16व्या वेळेला हे श्री सूक्त फलश्रुती सहित सगळं म्हणायचंय. म्हणजे जो माणूस लक्ष्मीची इच्छा करणार आहे, म्हणजे सगळे आपण भक्त तिचे, काय करतोय तर त्यांनी शुचिर्भूत होऊन जितेंद्रियांना नियमपूर्वक 15 ऋचांचं हे सूक्त नियमितपणे जपायचंय आणि या सूक्ताचा रोज घृतद्रव्याने होम करावा. आता म्हणून बऱ्याच ठिकाणी श्री सूक्ताचा जेव्हा पाठ करतात तेव्हा एका निरांजनामध्ये तूप घालून ठेवलेलं असतं आणि एक वेळा ते 15 ऋचा म्हणून झाल्या की मी 1 चमचाभर तूप घालतात. अशाही प्रकारे होम केला तरी सुद्धा चालतो. म्हणजे यज्ञच करायला पाहिजे असं काही नाही. आपल्याकडे जे शक्य आहे, आपण वाणीचा होम तर करतोच आहोत, म्हणजे प्रत्यक्ष मुखाने आपण म्हणतोय ते मंत्र, त्यामुळे आपल्याला त्याची संपत्ती मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल आणि तो विपुल संपत्ती म्हणजे सगळ्या प्रकारचे धन धान्य पशु अश्व गोमाता या सगळ्यांची, त्याशिवाय समृद्धी विपुलता समृद्धता हे सगळं आपल्याला या श्री देवतेकडनं मिळणार आहे. हीच फलश्रुती ह्या श्री सूक्ताची आहे. आता आपण पहिल्यापासूनच्या सगळ्या लोकांचे अर्थ आता आपण बघूया. आपण आता श्री सूक्त वाचलेलं आहे, त्यामुळे आता मी डायरेक्ट अर्थाकडेच जाणार आहे. पहिली जी ऋचा आहे ही अनुष्टुप छंदामध्ये आहे. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मीम जातवेदोम आवह. मग अशी मी तुम्हाला अग्नीचं जे माहिती सांगितली, तो जातवेद जो आहे, तो जातवेद म्हणजे अग्नी. ह्या जातवेद अग्नीला तिने काय केले? म आवह, माझ्यासाठी तू आवाहन कर. 4थ्या ओळीचा अर्थ आधी सांगते की जातवेदाला म्हणजे अग्नीला या भक्तानं म्हणजे या ऋषींनी असं धरूया, आता आपण इथं भक्त म्हणूया त्याला, तर या ऋषींनी काय केले? आवाहन केले की हे जातवेद म्हणजे हे अग्निदेवते, तू काय कर? माझ्यासाठी आवाहन कर. कसं? तर पहिली सुरुवात काय आहे? हरिही ओम. तू एकटी येऊ नकोस, त्या हरीला बरोबर घेऊन ये. कारण जी संपन्नता जे आहे, जे सानिध्य आहे, ते विष्णूच्या शिवाय लक्ष्मीलाही परिपूर्णता नाही आणि लक्ष्मीशिवाय विष्णूलाही परिपूर्णता नाही. त्यामुळे त्या दोघांनीही यावं. हरिही ओम हिरण्यवर्णाम. आता हिरण्य म्हणजे काय? सोन्यासारखी चकाकणारी. पण हिरण्य या शब्दाला भरपूर अर्थ आहे. म्हणजे हिरण्य आणि सुवर्ण याच्यामध्ये फरक आहे. सुवर्ण म्हणजे पण सोनच आणि हिरण्य म्हणजे पण सोनच अर्थ आहे. पण हिरण्य म्हटलं की जे सोनं की जे त्या अग्नीमध्ये म्हणजे तापून सुलाखून बाहेर निघालेलं असतं, अगदी पिवळं धमक चकाकणारं जे आहे, जे म्हणजे ते शुद्ध सोनं जे आहे ते सोनं म्हणजे हिरण्य आहे. आणि सुवर्ण म्हणजे पण सोनच आहे, पण
पण हे सोनं कसं आहे की तो रंग सोन्याचा आहे, पण त्याचे अलंकार घडवले जातात. आणि अलंकार घडवताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं चांदी किंवा तांब वगैरे असं काहीतरी मिसळतो, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी भेसळ झालेली असते. पण हिरण्य कसं आहे, शुद्ध सोनं आहे. मग तसं आमचं स्वतःचं जे मत आहे, जे आपलं स्वतःचं जे मन आहे ते तितकं शुद्ध हिरण्यवर्णम, म्हणजे माझं मन सुद्धा इतकं विशुद्ध, इतकं शुद्ध व्हायला पाहिजे. हरिणी प्रमाण, सोन्याप्रमाणे हिरण्यवर्णम. म्हणजे आणखीन एक अर्थ इथं असा आहे, हिरण्य म्हणजे निर्गुण उपासना, ज्याला काही आकार नाहीये. म्हणजे कारण सोन्याच्या लगडी असतात, त्या अग्नीमध्ये तापवल्या जातात आणि ठोकून त्या लगडी तयार करून ठेवलेल्या असतात. मग जेव्हा आपण दागिने करायला सांगतो त्या लगडी मोडून त्यांनी दागिने करतात. पण ती लगड जी चकाकणारी लगड आहे त्याला काही आकार आहे का? काहीच नाही. पण जेव्हा त्याचे सुंदर दागिना घडतो त्यावेळेस त्याला सगुण रूप आहे. मग आपण म्हणतो हा, त्यांच्या गळ्यातला हार खूप छान दिसत होता. म्हणजे हे जे आहे, म्हणजे निर्गुण रूप जे आहे ते हिरण्य आहे, म्हणजे सोनं आहे निर्गुण रूपामध्ये. म्हणजे आपण निर्गुण उपासना करायला शिकायची आहे, असा त्याचा पण एक अर्थ होतोय. आणि सगुण रूपामध्ये सुवर्ण रजत स्रजाम, सुवर्ण म्हणजे सगुण उपासना पण करायची आहे. कारण का, तर ती देवी सुद्धा आमच्या समोर येते तेव्हा ती कशी येते, तर सुवर्ण अलंकार परिधान केलेली, अनेक विविध तऱ्हेचे अलंकार तिने अंगावरती परिधान केलेले असतात. हरिणी कशी आहे, चंचल आहे. कारण जेव्हा ती अलंकारांनी युक्त होऊन येईल तेव्हा ती चंचल पण असणार आहे. म्हणजे आपल्याकडून जर काही चांगले कृत्य घडले नाही किंवा आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी, अशांतता असं जर काही घडलं तर ती तिथून लगेच दुसरीकडे जाणार आहे. ती श्री म्हणजे ती संपत्ती, ते वैभव, आपल्या मनातले चांगले विचार सगळे दूर होऊन जाणार आहे. आणि म्हणून ते इथं हे भक्त लोक काय म्हणतात, हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम. स्रजाम म्हणजे इथं माला, स्रजाम म्हणजे माला, चंद्रा म्हणजे तिने काय केलेलं आहे, सुवर्णाच्या, चांदीच्या, रजत म्हणजे चांदी, सुवर्णाच्या, सोन्याच्या, चांदीच्या माळा धारण केलेल्या आहेत. म्हणजे अनेक प्रकारचे अलंकार तिने धारण केले. दुसऱ्या चरणामध्ये ते सांगतात, चंद्रा हिरणमयी लक्ष्मी. कशी आहे ही लक्ष्मी, तिचं वर्णन करताना सांगतायत की हिरणमयी लक्ष्मी चंद्राम, ही जी सोन्यासारखी असणार, म्हणजे विशुद्ध, म्हणजे जिच्यामध्ये कोणतेही भेसळ झालेले नाही, जिच्यामध्ये काहीही, त्यामध्ये लक्ष्मी, ही लक्ष म्हणजे ढाग असणं, जी काही कलंकित नाहीये, अशी ही जी लक्ष्मी आहे, ही जी लक्ष्मी आहे ही कशी आहे, चंद्राम. चंद्र कसा शीतल आहे, शीतलता देतो, आल्हाद देतो, त्याप्रमाणे ती आहे. चंद्राम हिरणमयी, हिरणमयी म्हणजे काय, सुवर्णमयी झालेले. कारण काय झालेलं आहे, आपण काय केलेलं आहे, तिला श्रीयंत्र जे बनवलंय बघा, श्रीयंत्र 13 वर्णांचं श्रीयंत्र आहे. आपण तिच्या मूळ स्थानी जी शक्ती आहे ती ही श्रीदेवी म्हणजे श्री महालक्ष्मीच देवी आहे. त्याच्यामध्ये श्रीयंत्राच्या मूळ स्थानी मध्यभागी ही महालक्ष्मी देवता आहे. ती त्या यंत्रामध्ये आपण बंद करून ठेवली, म्हणजे तिची शक्ती ती जी आहे ती सगळी त्या यंत्रामध्ये बंद करून ठेवलेली आहे. आणि अशा लक्ष्मीला म्हणजे ते भक्त जे आहेत ते ऋषी काय सांगतायत की हे जातवेद, हे अग्नी, तू काय कर की तू या उत्पन्न झालेल्या सर्व विश्वाला जाणणाऱ्या, म्हणजे हे अग्नी तू सगळ्या विश्वाला जाणतोय. आणि त्यामुळं हा हिरण्याप्रमाणे जिची कांती आहे, ही शुद्ध आहे, अशी ही जी देवता आहे ही काय हरिणीप्रमाणे चंचल स्वभावाची पण आहे. परंतु तरीही तिने सुवर्णाचे, चांदीचे, पुष्पांचे हार धारण केलेले आहेत. त्याशिवाय ती चंद्राप्रमाणे मनाला आनंद देणारी, आल्हाद देणारी आणि चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारी आहे. आणि सुवर्ण अलंकारांनी ती नटलेली आहे. अशा त्या लक्ष्मी मातेला माझ्यासाठी तू आवाहन कर, पाचारण कर. म्हणजे मध्यस्थी घातलेली आहे जातवेदाला, म्हणजे अग्नीला त्याला सांगितलंय की तू जा बाबा तिच्याकडं आणि तिला बोलवून आण, तू माझ्यासाठी तिला बोलव. मला हे श्री सूक्त या देवतांनी रचलंय की, कारण का तिची कृपा दृष्टी त्यांना हवी आहे, म्हणून ते त्याला सांगतायत की तू तिला बोलवून घेऊन ये, माझ्या एकटी नको. हरिसहित आहे, नारायण तत्व त्याच्यामध्ये पाहिजे.
कारण सृष्टीचं पालन पोषण करण्याचं काम हे हरीवर सोपवलेलं आहे आणि त्यामुळे ते नारायण तत्व पण पाहिजे आणि ही स्त्री पण पाहिजे. एकटी नको आहे तर तिने यायला पाहिजे. आणि त्यामुळं कारण अग्नी हा त्याच्या निर्मितीनुसार तो पवित्र आहे आणि म्हणून पवित्र अशा अग्नीला त्याने आवाहन केलेलं आहे की हे अग्निदेवते, अंतरिक्षामध्ये ह्या ज्या अनेक देवदेवता आहेत त्या देवतांपर्यंत आमची ही मागणी तू पोहोचव. म्हणजे त्या श्रीदेवीपर्यंत तू आमचं सांग की कारण ह्या अग्नीची निर्मिती यज्ञवेदीमधून झालेली आहे आणि त्यामुळं त्या अग्नीला त्यांनी आवाहन केले, पाचारण केले आणि सांगितले की हे अग्निदेवते तू जा आणि त्या देवतेला म्हणजे श्रीदेवीला प्रार्थना कर आणि त्या लक्ष्मीला माझ्यासाठी म्हणजे त्या भक्तासाठी तू ये माझ्याकडं. तिला पाचारण केलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून ह्या श्री सुक्ताचं जेव्हा उपासना करतात तेव्हा श्रीयंत्राला श्रीचक्राला सुद्धा अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. श्रीयंत्रामध्ये सुद्धा ती सगळी शक्ती एकत्रितपणे बंदिस्त करून ठेवली. शक्तीबंद म्हणजे त्या म्हणून काय होतं, आपण जेव्हा त्या श्री यंत्रावरती किंवा श्री देवतेवरती जेव्हा कुंकुमार्चन, हवन, अभिषेक असे जेव्हा गोष्टी करतो त्यावेळेस आपोआपच ती सगळी शक्ती आपल्यामध्ये संक्रमित होते. म्हणून अशा तऱ्हेनं आपण तिची उपासना करायची आहे. कारण ही कशी आहे तर आईचं रूप आहे. चंद्र आणि सूर्य हे जे त्यांनी सांगितलेलं आहे की चंद्राप्रमाणे चंद्राम हिरणमयी लक्ष्मी असं जेव्हा सांगितलंय की चंद्र सूर्य हे जे आहेत हे प्रेमळ आहेत, आल्हाददायक आहेत. चंद्र तर अतिशय आल्हाददायक आहे. आणि जेव्हा ही माता म्हणजे आई जशी आपल्या मुलाला वेळ प्रसंगी रागावते आणि त्या मुलावरती मायाही तितकीच करते. आपल्या मुलाला काहीतरी होत असलं तर त्या आईला चैन पडत नाही, ती सारखी त्या मुलाची काळजी घेते. तशाच प्रकारे ही देवता सुद्धा आपल्या भक्तांची काळजी घेणार आहे. म्हणून ती आईच्या रूपानं आहे. म्हणजे चंद्र जसा शीतल आहे तशी शांत कोमल हृदयाची अशी ही माता आहे. आणि ज्या वेळेस एखादी गोष्ट वाईट घडेल म्हणजे त्या आपल्याच मुलाच्या हातनं एखादी जर वाईट कृत्य घडत असेल तर त्यावेळेस ती विनाशकारी देवता म्हणून सुद्धा उपलब्ध होणार आहे, येणार आहे. असं ह्या देवतेचं रूप आहे. आणि हिला या जातवेदानं हा आवाहन कर असं तिला प्रार्थना केली. पहिला जो श्लोक आहे तो आवाहनात्मक आहे. म्हणजे आवाहन करण्यासाठी हा पहिला मंत्र म्हणजे तू ये माझ्याकडं. पण ये कशी आहे तर अशी आहे की जसं चंद्राच्या शांततेप्रमाणे आल्हाददायक अशी तू ये, हिरण्यवर्णासारखी तू ये, चमकणारी असू दे, लखलखत तुझं तेज असू दे, हे सगळं त्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे. हा जो पहिला मंत्र आहे ह्याही ऋचा जर 1008 दिवस आणि रोज ही फक्त एकच ऋचा 1008 वेळेला जर रोज म्हटलं तर आपल्याला हिरण्य प्राप्ती होती असं उल्लेख आलेला आहे. आता हिरण्य प्राप्ती होती म्हणजे काय आपल्याला खूप सोनं मिळणार आहे का तर असं नाही आहे. तर जे पवित्र जे मांगल्य आहे जे विशुद्धी आहे म्हणजे आपल्या मनामध्ये विशुद्ध भावना कुठलीही गैरभावना आपल्यामध्ये अतिशय पवित्र सात्विक भावना आपल्यामध्ये वृद्धिंगत होतात. आणि अर्थातच इतके दिवस जर आपण त्या देवीची भक्ती केलेली असेल तर ती बाकी सगळे ऐहिक सुख तर देणारच आहे पण त्याचबरोबर ही आध्यात्मिक शक्ती सुद्धा ती आपल्याला देणार आहे असं या पहिल्या मंत्राचा प्रभाव आहे असं म्हटलं जातं. आता दुसरी रुचेचा जर आपण विचार केला तर ती पण अनुष्टुप छंदामध्येच आहे. आता अग्नीला तो पुन्हा म्हणजे आधीच्या रुचेमध्ये त्यांनी सांगितलं की जा बाबा तू त्या श्रीदेवीला आवाहन करून ये, तिला दूत म्हणून पाठवलंय त्यांनी आवाहन करायला, तू तिला बोलून घेऊन ये किंवा तिला आवाहन कर माझ्यासाठी, तू मध्यस्थी आहेस आमचा. इथं पण त्यांनी पुन्हा तेच सांगतायत, त्याला पुन्हा आवाहन कर, ताम आवह जातवेद, तू जा रे माझ्यासाठी जा, ताम आव माझ्यासाठी जा असं सांगितलेलं आहे. आता कशात लक्ष्मी मनपगामिनी, लक्ष्मी अनपगामिनी. आता लक्ष्मी म्हणजे आपल्याला माहितीये देवता, संपत्ती, संतती आणि अनपगामिनी, अनपगामिनी, अनपगामिनी असा जो शब्द आहे याचा अर्थ असा आहे की जी स्थिर लक्ष्मी आहे, म्हणजे चंचल लक्ष्मी नाही, स्थिर राहणारी लक्ष्मी आहे. स्थिर लक्ष्मी असं आपण तिचा अर्थ म्हणजे ती कधीही आपल्याला सोडून जात नाही, दूर जात नाही. मी बघा जर दुसऱ्या वाईट मार्गाने आलेली जर लक्ष्मी असेल तर तिला कुठंतरी पाय फुटतात, काहीतरी घडतं आणि आपल्याला ती संपत्ती द्यावी लागते.
तिचा नाश होतो. पण ही जी लक्ष्मी अनपगामिनी, म्हणजे ही जी अनपगामिनी अनपगामिनी लक्ष्मी जी आहे, जी स्थिर लक्ष्मी आहे, अशा लक्ष्मीसाठी तू तिला आवाहन कर. म्हणजे माझ्याकडे ती लक्ष्मी यायला पाहिजे, म्हणजे माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, माझ्याकडची समृद्धी कायम चांगली राहायला पाहिजे, माझ्याकडचं धनधान्याची विपुलता राहायला पाहिजे, हे सगळं तुम्ही करायला पाहिजे. पण अशी म्हणजे स्थिर लक्ष्मी मला पाहिजे, चंचल लक्ष्मी मला नकोय, असं थोडक्यात त्या भक्तांनी त्या ऋषींनी सांगितलं. यस्याम हिरण्यम विंदेयम, हिरण्य म्हणजे सोनं, यस्याम म्हणजे जी आहे, जी आली, समजा आली, यस्याम हिरण्य जी ती जर समजा आली माझ्याकडे, तर कसं आहे ते सोने. गाम अश्व पुरुषार्थ, गाम अश्व म्हणजे जे गाई घोडे असे जे सगळं म्हणजे पशुधन थोडक्यात, म्हणजे इत्यादी पशु. त्याशिवाय इतर पण त्यांनी सांगितलं पुरुषानहम, पुरुषान अहम, म्हणजे यस्याम हिरण्यम विंदेयम गाम अश्वम पुरुषान अहम, म्हणजे ह्या अग्निदेवतेकडे कसे आहे ऊर्ध्वगामी ज्वाला. अग्नी हा कसा आहे वरती, मी मगाशी सांगितलं होतं की अग्नीच्या ज्वाळा हा वर वर जात असतात, आणि त्यामुळं त्या देवतेकडं यज्ञकंडातून उत्पन्न झालेला हा पवित्र अग्नी जेव्हा हे आपले जे इप्सित आहेत, आपले जे मनोवांछित आहेत, ते जर वर त्या देवतेकडे घेऊन गेला तर ते तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून ते म्हणा, आणि त्यामुळं आपण त्याच्याकडे काय मागायचंय तर अनपगामिनी, मला अशी स्थिर लक्ष्मी दे. हे जातवेद अग्ने तू काय कर, त्याच्यापर्यंत जा, जी येणार आहे, येणार आहेस तू, जिला जिला घेऊन येणार आहेस ती काय कर, तिच्यामुळं मला सोनं चांदी, गाई घोडे इत्यादी पशु, त्याशिवाय पुरुषान म्हणजे दास दासी. आणि आध्यात्मिक अर्थ घेतला तर आपले जे 4 पुरुषार्थ आहेत ते पुरुषार्थ सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे यावेत अशी अपेक्षा सुद्धा आहे. म्हणजे आध्यात्मिक अर्थानं विचार केला तर त्याच्या पुरुषानं, इथं पुरुषानं असा जो शब्द आलेला आहे तो म्हणजे दासदासी यांच्यासाठी आलेला आहे. म्हणजे दासदासी केव्हा येणार हो, आपल्याकडे जर तेवढी धनसंपत्ती असेल, समृद्धता असेल तरच आपण एखाद्या नोकर चाकर ठेवू शकतो ना. पण इथं आध्यात्मिक अर्थानं त्या भक्ताला 4ही पुरुषार्थ सुद्धा त्याच्या ताब्यात आले पाहिजे असं त्यांनी अर्थ अभिप्रेत आहे. निंदेयम म्हणजे मी कसं होईल, तू जर तिला आवाहन केलं, तिसरी देवता जर आली तर मी संपन्न होईल. आणि अशा त्या म्हणजे मला जी संपत्ती पाहिजे ती कशी पाहिजे की कधीही नाश पावणारी अशी लक्ष्मीला तू आवाहन कर. माझ्याकरता तू अशीच लक्ष्मी घेऊन ये की जी कधीही नाश पावणार नाहीये. जी लक्ष्मी येणार आहे ती स्थिर राहिलं पाहिजे, म्हणजे माझ्याकडं संपन्नता यायला पाहिजे, विपुलता यायला पाहिजे, गाई घोडे दास दासी हे सगळं मला मिळायला पाहिजे. आणि अशा संपन्न होणाऱ्या माझ्यासाठी म्हणून तू त्या श्रीदेवतेला पाचारण कर, माझ्यासाठी तू आवाहन कर, अशी प्रार्थना त्या अग्निदेवतेला यांनी इथे केली. पुढचा म्हणजे जी लक्ष्मी आली तर ती सोनं चांदी गाई घोडे सगळं पशु पुत्र कलत्र मित्र दास दासी हे सगळं घेऊन येईल. म्हणजे काय होईल, या सगळ्या गोष्टीनं मी संपन्न होणार. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की हे सगळं जे ती मला देणार आहे ते सगळं कसं पाहिजे, कधीही नाश न पावणार पाहिजे, म्हणजे संपन्न पाहिजे. काय विपुलता जी मला मिळणार आहे, जे यश, जे संपन्नता, जे वैभव मला मिळणार आहे ते कधीही नाश पावता उपयोगी नाही. अशी संपत्ती तिला देण्यासाठी तू मला माझ्याकडे तिला बोलवून आण, असं दुसऱ्या रुचेमध्ये सांग. तिसरी रुची आपण अनुष्टुप छंदामध्येच आहे. आणि इथं मध्ये काय सांगितलंय त्यांनी, अश्वपूर्वाम रथमध्या, म्हणजे रथ घोडे हे सगळं आहे. म्हणजे रथामध्ये आहे, म्हणजे रथामध्ये आहे ती, म्हणजे अर्थातच घोड्यांच्या रथामध्ये ती बसलेले. अश्वपूर्वाम हस्तिनाद प्रबोधे, हस्तिनाद, इथं हस्तिनाद म्हणजे हत्ती, हस्ती म्हणजे हत्ती. हत्ती काय करतात, गजलक्ष्मीचा जर तुम्ही फोटो बघितला असाल तर लक्ष्मी कमळामध्ये बसलेली असती आणि दोन्ही बाजूला 2 हत्ती त्या सोंडेमध्ये कधी हार घेऊन उभे असतात तर कधी पाण्याचे फवारे त्या लक्ष्मी देवीवरती सोडत असतात, त्याला अभिषेक तिला करत असतात. अशी तिची उपासना आहे. म्हणजे ही लक्ष्मी, ही हत्ती सुद्धा या लक्ष्मीची उपासना करतात, ज्याला अभिषेक करून करतात.
जलाचा अभिषेक करतात किंवा कधी कधी चांगले हार बीर तिला घालून म्हणजे ते अभिषेक करतात. त्याशिवाय काय हस्तिनाद प्रबोधिनी, इथं प्रबोधन करणं म्हणजे जागे करणं असा अर्थ आहे. आता प्रबोधन म्हणजे जागा होणं. आता इथं काय आहे तर हत्ती जेव्हा तिची भक्ती करायला, तिला जागृत करण्याचा प्रयत्न करतात, हस्तिनाद ते एक प्रकारचा नाद करतात. आता हा नाद कसा आहे, तो जो आरव आहे, तो आरव, तो आवाज जो आहे तो अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपाचा आहे. तो सगळ्यांनाच किंवा मग हत्ती जोरात ओरडून तिला जाग करतो की हे देवी माते, हे श्रीदेवी, मी तुझी उपासना करण्यासाठी इथं आलेलो आहे, तू आता तरी जाग राहा. म्हणजे बघा ही जेव्हा देवी येते त्यावेळेस ती कशी येते, रथामध्ये बसून येते, घोड्यांच्या रथात बसलेली आहे, अश्वदळ आहे, घोडदळ आहे, त्यानंतर रथ हत्ती आहेत, म्हणजे सगळ्या लवया जमासह ती येणार आहे आपल्याकडे. रथ घोडे हत्ती सगळं ते आपल्या बरोबर आहे, अशी श्रीदेवी येणार आहे, गजलक्ष्मी आहे. कारण ती काय करते, हत्ती काय करताय, 2 सोंडेंनी आपल्या ते 2 हत्ती सोंडेनं तिला अभिषेक घालतायत. म्हणजे किती पवित्र कल्पना आहे बघा, की किती एवढा मोठा म्हणजे प्राणी पशु, पण तो सुद्धा त्या देवी मातेची उपासना करण्यासाठी आपल्या तिच्या मस्तकावरती जलाभिषेक करतोय. पुढे सांगताय श्रियं देवी मुपवय, श्रियम म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी माते, हे देवी माते, उपवय. आता इथं देवी उपमय, उपवय, उपवय म्हणजे माझ्या जवळ जवळ येऊ दे, ती माझ्या जवळ राहू दे. उपवय म्हणजे उप अधिक वे असा त्याच्यामध्ये फरक आहे, म्हणजे हे आहे संधिफोड आहे. उप अधिक वे म्हणजे आमंत्रण करणं, बोलवणं, जवळ बोलवणं, जवळ जवळ बसून घेणं असा अर्थ याच्यामध्ये उपवय, उपवय. श्रियं देवी उपवय म्हणजे हा तिसरा मंत्र जो आहे तो आपण जेव्हा देवीला अभिषेक करतो त्यावेळेस म्हटला जातो. हा जो तिसरा आत्ताचा जो आपण अभ्यासतोय मंत्र, तो तिसरा देवीचा मंत्र. हा अभिषेक करताना हा देवीचा मंत्र अगदी आवर्जून म्हटला जातो. आणि अशा या देवीला आवय म्हणजे काय, उपवय, उप आवय म्हणजे तू तिला बोलव, जवळ बोलव तिला माझ्यासाठी. कशी, श्रीमान देवी जुषताम. आता जुषताम म्हणजे काय तर अनुग्रह कर, माझ्यावर कृपा दृष्टी ठेव, मला चांगलं माझ्यावरती कृपा कर, मला सगळा लाभ होऊ दे, असं ते म्हणजे माझ्यावरती तू प्रसन्न हो अशासाठी तू तिला पाचारण कर. अग्निदेवतेला अजून त्यांनी सांगतातच आहेत, अजून त्यांचं आवाहन संपलेलंच नाहीये. अग्निदेवतेला पुन्हा पुन्हा सांगतायत, प्रार्थना करतायत की अग्निदेवते तू काय कर की तू अशा देवीला की मध्यभागी रथ घेऊन आलेली, अग्रभागी अश्व आहेत, तिच्या पुढं घोडे आहेत, रथामध्ये ती बसलेली आहे, आणि अशा रथामध्ये हत्ती जिला जागृत करतायत, तिला प्रबोधन करतायत, जागृत करतायत, अशा त्या देवी मातेला तू घेऊन ये आणि तू तिला माझ्यावरती कृपा करायला सांग. अशा तू जेव्हा तिला घेऊन येशील, पाचारण करशील माझ्यासाठी, त्यावेळेस ती माझ्यावरती कृपा करो, अनुग्रह करो, माझ्यावरती प्रसन्न हो, अशी ते अपेक्षा आहे. म्हणजे ज्यावेळेस अग्रभागी अश्व आहेत, नंतर मध्यभागी रथ शोभतं, म्हणजे जेव्हा थोडीशी इथं जेव्हा ती रथामध्ये चढून ही देवी जेव्हा इतर शत्रूशी लढायला जाते त्यावेळेस अश्वदळ, हत्तीदळ आणि रथामध्ये ही देवी स्वतः असते, तर तिच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी हत्ती जोर जोरात आरव करत असतात, ओरडत असतात, आणि हत्तींच्या त्या आरवण्यानं, त्यांच्या ओरडण्यानं ती जणू जागृत होते. म्हणजे ते हत्ती तिला सांगतायत की हे देवते, तुझ्या कृपेचा प्रसाद सगळ्या भक्तांना मिळू दे, आणि तू आता इथून जागी हो. म्हणजे जी तू झोपलेली आहेस, आता इथं झोपलेली अर्थ म्हणजे तिला माहितच नसतं, पण देव जेव्हा हतबल होतात तेव्हाच ही महिषासुर रणमर्दिनीचं रूप घेऊन त्या शत्रूशी लढायला जागृत होते. आणि त्यामुळे ते सांगतात की तू तुझ्या आता जी निद्रा तुझी आहे तिच्यातनं जागृत हो आणि क्रियाशील हो, आणि त्या अशा लक्ष्मीला तू माझ्याकडे घेऊन ये. भक्त सुद्धा किती व्यवस्थित त्यांना मागणं मागतायत बघा. त्या अग्निदेवतेला सांगतायत की तू अशा त्या झोपलेल्या लक्ष्मीला तू माझ्याकडे घेऊ नको, क्रियाशील लक्ष्मी माझ्याकडे येऊ दे, की जेणेकरून मला तिची कृपा दृष्टी, ती प्रसन्न माझ्यावरती होईल, अशी लक्ष्मी देवी तू माझ्याकडं घेऊन ये, असं तिसऱ्या रुचेमध्ये सांगतात.
चौथी जी ऋचा आहे ती बृहती छंदामध्ये आहे. बृहती छंदामध्ये काम सोस्मिताम हिरण्य प्राक. आता हा थोडासा म्हणण्याची याचीच आहे. काम सोस्मिताम हिरण्य प्राकाराम आर्द्राय ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंती पद्मे स्थिताम पद्मवर्णां तामिहोपवये श्रियम. असंही या थोडीशी चाल इथं बृहती छंदामध्ये थोडीशी बदलते. आणि ज्या वृत्तामध्ये ज्या छंदामध्ये ते रचलं गेलेलं आहे त्यानुसारच आपण शक्यतो त्याचं म्हणजे अनुपठन करायचं आहे. काम सोस्मिता. आता इथं काम म्हणजे काय तर माहिती नाहीये, अनाकलनीय आहे, अवर्णनीय आहे. कशी आहे की वाणी आणि मनाला म्हणजे आपल्या भाषेला आणि आपल्या मनाला ती कशी आहे हे समजतच नाही. आता तिचं वर्णन चालू झालं. ती कशी येऊ दे माझ्याकडं ते त्यांनी आता 3 ऋचामध्ये सांगितलं. आता 4थ्या ऋतेमध्ये तिचं वर्णन, तिची स्तुती आता वर्णन करायला सुरू केलेली आहे. काय करतायत तर सोस्मिता. ती अतिशय कशी हसतमुख आहे, सुस्मिता आहे. बघा आपल्याकडे सुद्धा आपले जर एखादी अगदी असा रडका चेहरा घेऊन असणारा कोणी पुढं जवळ समोर उभं आला आपल्या, तर आपल्याला सुद्धा काय बाई सदा चेहरा पडलेलाच असतो, या माणसाला बघितलं की बरं नाही वाटत. पण जर समजा एखादा हसतमुख व्यक्ती समोरून आली तर आपल्या मनामध्ये असणारं मालिन्य किंवा आपल्या मनामध्ये असणारं एखादं काही दुःख असेल तर ती मळभ सगळं निघून जातं आणि आपणही त्या माणसाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून आपणही प्रसन्न होतो. तसं इथं ती ही देवी कशी आहे काम सोस्मिता. तिचं वर्णन माझ्या मुखानं मला करता येत नाहीये. मला मनाला ती कशी आहे ते मला अजून कळत नाहीये. पण ती कशी आहे तर हसतमुख आहे, हिरण्य प्राकारा मात्र. तर हिरण्य म्हणजे इथं पुन्हा अर्थ आला. हिरण्य म्हणजे इथं सोन्याचं घरा, सोन्याचं प्राकार. प्राकार म्हणजे गाभारा किंवा कुंपट. म्हणजे ती कुठं आहे तर जिच्या भोवती संपूर्ण सोन्याचं कुंपण केलेलं आहे. ती अशा गाभाऱ्यामध्ये विराजमान झालेली आहे, अधिष्ठित झालेली आहे की जिथं सगळीकडे सोन्याचा म्हणजे अधिष्ठ आसन वगैरे तिचं सोन्याचं केलेलं आहे. त्याशिवाय भक्तांसाठी ती कशी ज्वलंतीन तृप्ताम हिरण्य प्राकाराम आर्द्राम. आर्द्रा शब्दाचा अर्थ सांगायचा. आर्द्रा म्हणजे काय तर आर्द्रा म्हणजे ओली. असं आर्द्र आहे म्हणजे काय ओला आहे असं आपण म्हणतो. इथं तिचं ही लक्ष्मी जी आहे हिचा जन्म मुळात आर्द्रा नक्षत्रावर झालेला आहे. ती क्षीरसागरातून आली आहे त्यामुळे ती ओली आहे थोडीफार. त्यानंतर ती आर्द्र आहे म्हणजे काय तिचं अंतःकरण दयार्द्र आहे, ती प्रेमळ आहे. म्हणजे ह्या एका आर्द्रा शब्दानुसार आपल्याला तिचे हे तीनही म्हणजे ती थोडीशी दयार्द्र आहे, तिच्याकडं ओलावा आहे, मायेचा ओलावा तिच्याकडे आहे. त्यानंतर तिचा जन्म आर्द्रा नक्षत्रावर झाले. अशी ही जी देवी आहे हसतमुख असणारी ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम. आता इथं काय सांगितलंय तृप्तीम म्हणजे जी इथं ज्वलंती म्हणजे जळती असा अर्थ नाही. ज्वलंत म्हणजे ज्वलती असं नाही तर ती ज्योती स्वरूप आहे. बघा आपण तुपाचा दिवा लावलेला असेल आणि देवाऱ्यामध्ये जर ठेवलेला असेल एखाद्या निरंजन पेटवर किंवा समय लावलेले असेल तर त्या प्रकाशामध्ये आपले जे देव आहेत त्यांचे चेहरे उजळून निघालेले दिसतात. आपल्याला त्यांचं तेज बघायला मिळेल. म्हणजे ज्योती स्वरूप, त्या ज्योतीमध्ये त्या देवीचं स्वरूप अतिशय प्रकाशमान, अतिशय तेज ज्वलंतीम म्हणजे अतिशय लखलखीत अगदी सुंदर असं तिचं दैदिप्यमान असं तिचं रूप आपल्याला बघायला मिळाले. तृप्ताम. तृप्ताम म्हणजे काय तृप्ती आहे. भक्तांसाठी ती तृप्त आहे. हे भक्तांना जे काय हवंय ते सगळं देणारी पण आहे. भक्तांसाठी संतुष्ट झालेली आहे. ती ज्योती स्वरूप आहे. आणि तर्पयंतीम. आता तर्पण हा शब्द आपण बरेच वेळा ऐकतो. आता तर या पक्ष पंधरवड्यामध्ये तर्पण करणं वगैरे अशी क्रिया आपण म्हणतो. म्हणजे काय देणं. मग ही कशी आहे ही भक्तांसाठी देण्यासाठीच आहे. त्यांना संतोष देण्यासाठीच ही म्हणजे त्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच आहेत. ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम ही सगळी तिची विशेषण तिचे गुण सांगितलेले आहेत की ही देवी कशी आहे तर ही वाणीला मनाला गोचर आहे. म्हणजे मला वाणी म्हणजे माझ्या वाणीनं तिला ती कशी आहे ते वर्णन करू शकत नाही. अनाकलनीय अशी तिचं स्वरूप आहे. ती समजत नाही ती कशी आहे ती. पण ती हसतमुख आहे आणि सुवर्णाच्या गाभाऱ्यामध्ये ती अधिष्ठित आहे. त्याशिवाय ती कशी आहे तर प्रेमळ अंतःकरणाची आहे
आणि मायेचा ओलावा तिच्यामध्ये आहे, ती आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेली आहे. आणि कशी आहे? ज्वलंती, म्हणजे ती प्रखर आहे. प्रखर आहे याचा अर्थ जळणारी नसून ती कशी आहे? ज्योती स्वरूप आहे. तिचं स्वरूप कसं आहे? शांत जर ज्योत तेवत असेल तर त्याच्याकडे बघितलं की मनाला सुद्धा खूप उभारी मिळते. काही डोळ्याच्या व्यायामांमध्ये ज्योतीकडे बघा म्हणजे मग आपोआपच डोळ्यांना ताकद मिळते असं सांगितलं जातं. ठराविक अंतरावरून त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघितलं, घडाघडा डोळ्यातनं पाणी येऊन गेलं तर डोळ्याची शक्ती वाढते असं म्हणतात. म्हणजे त्या ज्योती स्वरूप असणारं आमच्या या श्रीदेवीचं स्वरूप आहे. ज्योती स्वरूप जलंती तृप्ताम, तृप्त आहे, भक्तांसाठी सगळं देणारे आहे. आणि भक्तांच्या सगळ्या इच्छा कामना सगळं पूर्ण तर्पयंती, सगळं त्यांना देणारी आहे. ती देण्यासाठीच बसली आहे. फक्त आपण मागायचंय तिच्याकडे. आणि कसं मागायचंय? नुसतं नाही, उपासना करून, मागणी करून, तिची सेवा करून मग मागणं करायचंय. पुढे सांगतायत पुढच्या ह्याच्यामध्ये चरणामध्ये, पद्मे स्थिताम पद्मवर्णन. तर तिचं वर्णच चाललेलं आहे, तिची स्तुती चाललेली आहे. पद्मे स्थिताम, पद्म म्हणजे कमळ, कमळामध्ये बसलेले पद्मवर्ण, लाल रंगाचा तिचा रंग आहे. तामी होप वयेश्रियम. आता कमळाच्या वर्णाची म्हणजे लाल रंगाच्या कमळाची ती राहणारी आहे, कमळामध्ये राहणारी आहे. तिचा वर्ण पण कमळाच्या रंगासारखा म्हणजे लाल रंगाचा आहे. तामी होप वयेश्रियम, अशा त्या लक्ष्मीला म्हणजे अशी पद्मामध्ये पद्मलक्ष्मी जी आहे कमळामध्ये बसलेली, ते कमलासन अधिष्ठित अशी लक्ष्मीला तू माझ्या इथे पाचारण कर, अशी प्रार्थना, असं आवाहन त्या याला जातवेदाला, अग्निदेवतेला ते करतायत. म्हणजे जी कधी आपण वाणीनं वर्णन करू शकत नाही अशी तिचं गुणवर्णन आहे. हसतमुख आहे, सोन्याचं आवरण तिचं आहे, तिच्या भोवती सोन्यानी सगळी ती मडवली गेलेली आहे. सोन्याच्या सिंहासनावरती कमळावरती ती बसलेली, आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेली आहे, दयाळू आहे. आणि समुद्रामधून निर्माण झालेले असल्यामुळं थोडेसा ओलेपणा म्हणजेच ओलावा तिच्या मनामध्ये मायाळूपणा आहे. आणि पूजा नमस्कारानं सुद्धा ती संतुष्ट होते. म्हणजे भक्तांवरती कृपा करण्यासाठी नुसती पूजा केली, नमस्कार केला तिला, तरी सुद्धा ती कशी होती? ती आपल्या भक्तांवरती कृपा करते. ज्योती स्वरूप असं तिचं स्वरूप आहे. भक्तांच्या सर्व इच्छा ती पूर्ण करते. कमळात राहणारी आहे, कमल वर्णाची आहे. अशा त्या लक्ष्मीला त्यांनी ह्या चौथ्या रुचेमध्ये बोलवलेलं आहे, सांगितलेलं आहे की तू अशा लक्ष्मीला पाचारण कर. चौथी ऋचा ही बृहती छंदामध्ये होती एकच. आता पाचवी ऋचा जी आहे ती पुन्हा त्रिष्टुप छंदामध्ये गेली. चंद्राम प्रभासा यशसा ज्वलंती श्रियल्लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्मिनीमीं शरणमां प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम गृणे. या श्लोकामध्ये चंद्राम प्रभासा, माहितीये प्रभास म्हणजे त्याचं प्रभा पाकलेली आहे. म्हणजे चंद्राप्रमाणे उज्ज्वल कांतिमान आहे, प्रकाशमान आहे. यशसा ज्वलंती. आता इथं यश म्हणजे जय पराजय मधलं यश अपयश असं नाही, तर इथं यश म्हणजे कीर्ती. तुझी जी कीर्ती आहे, तुझी ज्या गुणांमुळे तुझी जी कीर्ती वाढलेली आहे त्या कीर्तीमुळे यशसा ज्वलंती. आता इथं ज्वलंती म्हणजे इथं परत अर्थ आलेला आहे. मगाचा अर्थ जो होतो ज्वलंतीमध्ये ज्योती स्वरूप होती, आता इथं ती लखलखणारी आहे, दैदिप्यमान आहे, अशी झळाळणारी ज्योती स्वरूप असणारी अशी ही लक्ष्मी देवी आहे. श्रियन चंद्राम प्रभासा यशसा ज्वलंती म्हणजे कीर्तीनी युक्त आहे, कीर्ती तिच्याकडे आहे. कीर्तीमुळं आणि तिच्या ज्योती स्वरूप असणाऱ्या स्वरूपामुळं लखलखती आहे, दैदिप्यमान असं तिचं स्वरूप आहे. आणि त्या चंद्राप्रमाणे छान, म्हणजे चंद्राचा गुण कोणता आहे? शीतलता. तीही तिच्याकडे आहे. चंद्राची जर प्रभा फाकल्यावरती जी उज्ज्वल कांतिमान, म्हणजे चंद्र जसा शीतल असतो तशी कांती सुद्धा तिची शीतल आहे. म्हणजे तिच्याकडे बघितल्यावर अतिशय प्रसन्न वाटणार आहे. श्रियन लोके देवजुष्टामुदाराम. श्रियन लोके देवजुष्ट, श्रियम म्हणजे लक्ष्मीच परत, लोके लोक म्हणजे ह्या लोकामध्ये म्हणजे पृथ्वी तलावरती, मृत्यू लोकामध्ये, म्हणजे मृत्यू लोकामध्ये श्रियन लोके देवजुष्टामुदाराम. देवजुष्ट म्हणजे काय येते तर
प्रबंध म्हणजे देवलोकामध्ये सुद्धा जिची पूजा केली जाते. मृत्यू लोकामध्ये तर आपण भक्त गणतीची भक्ती करतोच आहोत, तिची सेवा करायचा प्रयत्न करतोच आहोत. पण देवादिकांनी सुद्धा या श्रीदेवीची भक्ती केलेली आहे. देवजुष्टामुदारा म्हणजे औदार्ययुक्त दान नुसती तिची भक्ती करायची असं नाहीये, तर त्यासाठी दानधर्म करायचा आहे. म्हणून नवरात्रामध्ये बघा आपण कुमारिका बोलवून सुवासिना बोलवून आपण काहीतरी त्यांना दानधर्म करत असतो. कारण काय आहे त्याचं, तर हेच आहे की जेव्हा आपण जसं देवांनी स्तुती केली या देवतेची आणि कशी केलेली आहे ती, तर त्यांनी औदार्ययुक्त दान धर्म करून पूजन जिचं केलेलं आहे. आणि तसं प्रयत्न आपण सुद्धा करायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात, ताम पद्मिनी नीम पद्मिनी नीम शरणम प्रपद्ये. काल तुम्हाला सांगितलं का कोणाला मला आठवत नाही. ताम पद्मिनी मीम, ह्या पद्मिनी मीम हा शब्द ह्या श्लोकामधला अतिशय महत्वाचा शब्द आहे. ह्या श्लोकामध्ये पद्मिनी नी ह्रस्व करायचे आणि इम हा बीज त्याच्यामध्ये, कारण हा बीज म्हणजे बीजाक्षर त्याला जोडले गेलेले. पद्मिनी या शब्दाला इम हे बीजाक्षर जोडलं गेलेलं आहे. पद्मिनी नीम शरणम अहम प्रपद्ये, मी तिला शरणम अहम प्रपद्ये, मी शरण आलेलो आहे तुझ्याकडे, तुला नमस्कार करतोय, तुझ्याशी शरण आलेलो आहे, तुझ्या शरणागत आलेलो आहे, असा अर्थ आहे पद्मिनी मीम. आता इथं पद्मिनी मीम हा जो शब्द आहे हा अतिशय योग्य आहे आणि तो तसाच उच्चारायचा आहे. पद्मिनी हे ह्रस्व आहे आणि इम हाय त्याला जोडल्या पद्मिनी मीम. समजा तो सलग शब्द जर आपल्या पुस्तकामध्ये मी दीर्घ आलेली असेल तर ती तशीच म्हणायची आहे, कारण तो इम हा जो बीजाक्षर मंत्र आहे ह्याच्यामध्ये या देवतेचा शक्तीचा संचय झालेला आहे आणि त्याचा उच्चारण आपल्याकडनं होते. आणि जेव्हा बीजाक्षर मंत्राचं उच्चारण होतं तेव्हा आपोआपच आपल्याला सुद्धा त्या उच्चारणानं होणारी जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये सुद्धा संक्रमित होती. आणि त्यामुळे ताम पद्मिनी मीम शरणम अहम प्रपद्ये, म्हणजे मी तुला या लोकात म्हणजे या मृत्यू लोकामध्ये असणारा मी एक भक्त, मी काय करतो, मी तुला शरण आलेलो आहे. शरणम अहम प्रपद्ये, तर तू काय कर, मी नमस्कार करतोय तुला, मी शरण आलेलो आहे. अलक्ष्मी, आता पुढचं तर ते ओळ जी आहे ती तर फार चांगली आहे. अलक्ष्मी मे नश्यताम त्वामृणे. आता इथं त्या बऱ्याचशा पुस्तकांमध्ये अवग्रह दिलेला आहे, हे अक्षर काढलेलं नाही. अलक्ष्मीर मे नश्यतान त्वामृणे. आता वृणे म्हणजे सुद्धा काय आहे, मी तुझी पूजा करतोय. वृणे म्हणजे मी प्रार्थना करतोय, तुझी सेवा करतोय, तुझी याचना करतोय. शेवटचा जो शब्द वृणे आहे, त्वाम म्हणजे तुझी. नश्यताम म्हणजे नाश कर, नाहीस कर, तर तू घालवून टाक त्याला, कोणाला, त्याचा नाश कर. कोणाचा, अलक्ष्मी. अलक्ष्मी म्हणजे कोण, तर ह्या अलक्ष्मी ही जे हा जो अर्थ आहे ह्याच्यामध्ये अलक्ष्मी म्हणजे जी वाईट लक्ष्मी आहे, म्हणजे वाईट मार्गानं आलेली धनसंपदा जी आहे ती अलक्ष्मी आहे. आणि जी अलक्ष्मी असती म्हणजे आपल्यामध्ये असणारी दुर्बुद्धी, आपल्यामध्ये असणारे दुर्विचार, आपण करत असणारे दुष्कृत्य, हे सगळी काय आहे, तर ही अलक्ष्मीच आहे. म्हणजे फक्त गैरमार्गानं आलेला पैसा म्हणजे अलक्ष्मी असा अर्थ नाही. तर आपल्या मनुष्य देहामध्ये असणारे हे जे विचार आहेत, हे सगळे दुर्विचार, हे जे सगळं आलेलं आहे, हे सगळे वाईट बुद्धी, दुष्ट बुद्धी, हे सगळ्याचा अमंगल आपल्यामध्ये आपल्याला निर्माण झालेलं दारिद्र्य, आपलं दुःख, आपलं दारिद्र्य, हे जे आहे हे सगळं जे आहे हे तू नाश कर. बघा तिला प्रार्थना करतायत की तू यायची आहेस तर ये, कशी आहे पण, तर तू चंद्राचा जो प्रभास आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्राप्रमाणे तू आनंद देणारी आहेस. चंद्राचा जो शीतल प्रकाश आहे तसं प्रकाशमान तू होय, उज्ज्वल कांतीयुक्त होऊन ये, यश कीर्तीनं संपादन करून ये, जगात तुझा लखलखाट जगजगाट सगळीकडे दिसू दे. श्रीयल्लोके देवजुष्टामुदारा. त्याशिवाय काय कर तू, जसं
देवादिकांनी सुद्धा तुझी पूजन अर्चन केली, तुझी सेवा केली आणि औदार्यानं युक्त दान धर्म करायचं. म्हणजे सगळ्यांच्या हातनं दान धर्म होतो असं नाही, काही काही सगळ्यांच्याकडे पुष्कळ असतं पण हातातनं सुटत नाही. त्यासाठी औदार्य असावं लागतं, दानशूरपणा असावा लागतो. असं औदार्यांच्या गुणांनी युक्त असं. म्हणजे आता ती तशी येणार आहे म्हणजे ती आपल्याला पण तेच गुण देणार ना. ही सगळी पूजा अर्चा का करायची आहे तिची, तर तिच्याकडे असणारे जे सगळे चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये सुद्धा यावेत, ही अपेक्षा या सूक्ता म्हणताना किंवा ही पूजन अर्चन करताना, हवन करताना करायची आहे. आणि त्यामुळे ते पण म्हणतायत की कशी होऊन ये ताम पद्मिनी. आता इथं पद्मिनी ह्या शब्दाचा मी अर्थ सांगितला, पण कशी आहे ती कमळामध्ये वास्तव्य करणारी, म्हणजे कमळामध्ये बसलेली, पद्माच्या वर्णाची म्हणजे कमळाच्या रंगाची अशी ही, म्हणजे पद्मासनामध्ये बसलेली, म्हणजे पद्मासनामध्ये म्हणजे कमळामध्ये बसलेली, कमळाच्या रंगाची, लाल रंगाची, आणि त्याशिवाय ईम ह्या मंत्राने युक्त अशी ही जी देवता आहे, ह्या देवतेला त्यांनी काय म्हणतात की ह्या देवतेची मी शरण आलेलो आहे अशा देवतेला. आणि तिने काय करायचंय तर ह्या मर्त्य लोकांमध्ये जे आम्ही आहोत भक्त, तर त्या लोकांनी जसं विष्णू लोकांमधले म्हणजे देवलोकांनी जशी तुझी सेवा केली तशी आम्ही सुद्धा तुझी सेवा करायला तत्पर आलो आहोत, आम्ही शरण आलेलो आहोत. आणि त्यामुळं हे लक्ष्मी माते तू काय कर, आमच्यावरती कशी कृपा कर, तर आमचं दुःख, दारिद्र्य, अमंगल्य, दुष्टबुद्धी, आमच्याकडनं असणारे दुर्विचार, आमच्याकडनं होणारे दुष्कृत्य, या सगळ्याचा नाश कर अशी प्रार्थना आता तो भक्त करतोय. म्हणजे पहिल्या त्या 3-4 श्लोक आपण बघितले, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आवाहन केलंय, जातवेदाला सांगून प्रार्थना केली, तिला बोलवून आण, तिला पाचारण कर. आता ती आली आहे आणि आल्यावरती तिचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की पद्मासनामध्ये बसले, म्हणजे कमळामध्ये बसलेले, आणि कमळाला ह्या लक्ष्मी पूजेमध्ये खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. पूर्वीच्या काळी कमळं भरपूर मिळायची, त्यामुळं कमळाची पूजा किंवा कमळांनी युक्त असं पूजन अर्चन बरेच वेळा केलं जायचं. आपण शिवमहिम्नमध्ये बघितलं की ती 108 कमळांनी पूजा केलेली आहे. ललिता सहस्रनामामध्ये पण त्यांनी कमळांनी पूजा केलेली बघायला मिळालं. म्हणजे पूर्वी ही कमळं खूप असायची, आजकाल फार कमी बघायला मिळतात. पण म्हणजे कमळ हे त्या देवतेला प्रिय आहे असं तरी अर्थ करायला. आता कमळ जे इथं बऱ्याच ठिकाणी कमळ हे वेगवेगळ्या अर्थाने म्हणजे आलेलं आहे. पद्म म्हणजे लाल रंगाचं कमळ, उत्पल असं जेव्हा काय अर्थ आलेला आहे तेव्हा निळ्या रंगाचं कमळ आलेलं आहे. नंतर कौमुदी याचा सुद्धा अर्थ कमळच आहे, आणि तो कौमुदी जेव्हा अर्थ आलेला आहे त्यावेळेस ते रात्री उमलणार आणि दिवसा बंद होणार, म्हणजे रात्रीच फक्त ते उमलतं असं ते कौमुदी, त्यालाही त्याचाही अर्थ कमळच आहे. आणि जेव्हा पुंडरीक नावाचं एक कमळ आहे, पुंडरीक असं काही श्लोकांमध्ये उल्लेख आलेला आहे कमळाचा, पुंडरीक म्हणून. तर पुंडरीक ते जे आहे ते श्वेत कमळ आहे, पांढरं कमळ म्हणून गेलेलं आहे. म्हणजे सरोज आहे, सरोज म्हणजे गुलाबी, म्हणजे जे जेव्हा सूर्य उगवतो त्या सूर्य उगवतीच्या वेळेला आकाशामध्ये विकसित होणार जो रंग आहे त्या रंगाचं कमळ म्हणजे सरोज. जे सरोज, उत्पल, कौमुदी, पद्मे स्थित म्हणजे पद्मासन आणि पुंडरीक अशा प्रकारची ही सगळी जी नावं आहेत ती कमळाचीच आहे. आणि बऱ्याच वर्णनांमध्ये ह्या वेगवेगळ्या नावांनी तिचं वर्णन करताना ही वेगवेगळी कमळाची नावं घेऊन उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. आपल्या ललिता सहस्रनाममध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कमळांचा उल्लेख आलेला आहे. आणि बऱ्याच त्या सौंदर्य लहरीमध्ये सुद्धा या सगळ्या कमळांचा उल्लेख आलेला आहे. तसं इथं त्यांनी सांगितलंय की अशी ती देवी आहे की लाल रंगाच्या कमळामध्ये बसलेली आहे. लाल रंग तिचा स्वतःचा आहे, ती त्याच्यामध्ये बसलेली